नाही, जरा मागच्या 3-4 मीटिंगचा थोडासा आढावा घे की. हो नाही, मी फक्त स्वागत करते, धन्वंतरी स्तवन करू आणि मग आढावा घेते. हा ते पण आढावा तूच घेणार आहेस ना आज? हो कोण हो, घेणार आहे? आढावा नाही मीच घेणार आहे. हा तेच की. हा दिसतंय का बघ? सर शेअरिंग दिसतंय का? हो दिसतंय हो दिसतंय, हो, व्यवस्थित दिसतंय आहे. दिसतंय. येस. ठीक आहे. हे कविता सुरू कर. होऊ देत ना, 3 वाजून 5 मिनिटं होऊ देत की. का चालू करायचं? धन्वंतरी स्तवन 5 मिनिटाचं तरी आहे हो सर. ठीक आहे ठीक आहे. नमस्कार. मी वैद्य कविता आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजच्या सत्राची सुरुवात आपण श्री धन्वंतरी स्तवनाने करूया. मला अजिबात डिस्टर्ब करू नका. आवाज येतोय का सर? हा येतोय. पाद पंकजं लोके जरार भय मृत्युनाशनं दातारमी मी आता इथं का आणतो तू बाळा? विविधौषधीना शंखं चक्रं जलौकां दधदममृतघटं चारुदोभिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिर्द्यांशुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रम् कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटतटविलसत् हे बंद कर लाईट. चारुपीताम्बराढ्यं वन्दे कम्फर्टेबल आहे का? धन्वन्तरीं आता इथं नको ना काढू, तिकडे बाहेर ठेव ना. आणि जा आणि पहिलं गोष्ट हे कर, काय आंघोळ कर आणि बाबालाही सांग आंघोळ कर आणि नंतर मग जेवा. काहीतरी लाईट वेट नव्हतं का? करू मी सुरुवात? आवाज येतोय माझा? सर हॅलो. आवाज येतोय कविता? हा. गुरुवचनची सुरुवात गुरु शिष्य परंपरेच्या अनुषंगानेच झाली आणि यामध्ये आपण दातार शास्त्री उर्फ आप्पा यांनी सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितलेले रुग्ण परीक्षण आणि चिकित्से संदर्भाचे सिद्धांताचे विवेचन करतो. आपल्या सर्वांचे लाडके वैद्य मल्हार जोशी सर यामध्ये सर्वांचे मार्गदर्शन करतात आणि माझ्यासारख्या कित्येक वैद्यांचे आयुर्वेदावरचे प्रेम आणि विश्वास अधिक सुदृढ करतात. गुरुवचनने सुरू केलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आतापर्यंत आपण फलत्रिकादी गुग्गुळाचे ग्रंथोक्त आणि व्यावहारिक निर्माण विधी, रोगावस्थेनुसार त्याचे उपयोग पाहिले. यानंतर यकृताचे पंचभौतिक मध्ये सांगितलेल्या महत्वाच्या इंद्रियाचे ग्रंथोक्त, पांचभौतिक वर्णन,
त्या अनुषंगाने एक केस डिस्कशन झाली, यकृत दृष्टी लक्षणे आणि त्या अनुषंगाने चिकित्सेचा विचार कसा करायचा या सर्वांबद्दल वैद्य मल्हार जोशी सरांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले. यानंतर मागच्या सत्रात ब्रेक म्हणून स्त्रीवंध्यत्वावरती सुंदर असे व्याख्यान झाले आणि यामध्ये वैद्य रेणुका कुलकर्णी मॅडमनी आपल्याला खूप सुंदर मार्गदर्शन केले. यामध्ये सोनूबाई, मॅडमनी दार लावा बाळा. प्रॅक्टिकल आंघोळीला ओरिएंटेड जा. नाही प्लस ग्रंथोक्त फुले. या सर्वांचा धुवायला टाक. सांगड घालून कशी चिकित्सा करायची याबद्दल मॅडमनी आपल्या सर्वांचं मार्गदर्शन केलं. कविता आज एक मिनिट आपण हा, कविता एक मिनिट. हो सर. बाकीचे सगळेजण म्यूट व्हा बघू. आपले घरातले सगळे आवाज इथे येत आहेत. बाकीचे सगळे म्यूट व्हा. असं कविता अनम्यूट कर स्वतःला. हो केलं. आज आपण आजच्या आपल्या सत्रामध्ये प्लीहा या पांचभौतिक चिकित्सेमधील महत्वाच्या इंद्रियाबद्दल बोलणार आहोत आणि आजचे व्याख्यानामधील पहिले सत्र वैद्य निनाद आपल्याला प्लीहाविषयी ग्रंथोक्त वर्णन एक्सप्लेन करतील. सो वैद्य निनाद प्लीज कंटिन्यू. वैद्य निषाद आहे. सॉरी निषाद. हॅलो, आवाज येतोय का माझा? सॉरी निषाद. येतोय येतोय. हा, आता म्हणजे मी सुरू करतो. हा, पांचभौतिक पद्धतीतला असा विचार मिनलताई म्हणजे वैद्य मिनल आपल्या समोर मांडतील. त्याच्या आधी ग्रंथोक्त वर्णन प्लीहेबद्दल जे काही आलेलं आहे त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा आपण आता करणार आहोत. त्याच्यामधील प्लीहेचा असा स्पेसिफिक विचार आज करण्याचा मूळ उद्देश असा की अनेक ठिकाणी हृदयाबद्दल बोललं जातं, नाभीबद्दल म्हणजे ग्रहणीबद्दल बोललं जातं, परंतु प्लीहा असा थोडासा उपेक्षित राहिलेला अवयव आहे असं म्हणू शकतो आपण. मग त्याच्याबद्दल एवढं पांचभौतिकामध्ये त्याला एवढं महत्व देण्यामागचं कारण काय, मग बृहत्त्रयीमध्ये त्याचा आलेला संदर्भ काय, कशाबद्दल त्याचं कशामुळं त्याचं एवढं विवेचन केलं गेलं ह्याच्याबद्दल थोडीशी आता माहिती आपण घेऊया. पहिल्यांदा प्लीहा हे एक कोष्ठांग असं चरकाचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. नेक्स्ट स्लाइड प्लीज. प्लीहानंच यकृच्चैव तदधिष्ठाय वर्तते. कशाचं तर रक्तवह स्रोतसाचं मूलस्थान हे यकृत आणि प्लीहा ह्या दोन महत्वाच्या अवयवांना मानलेलं आहे. मग असं असेल म्हणजे हा रेफरन्स आपल्याला चरक चिकित्सा स्थान रक्तपित्त अध्याय रक्तपित्त चिकित्सा याच्यामध्ये आपल्याला ते समजून येतं. आणि मूलस्थान हे सांगण्यामागचं काय कारण आहे, मग ते प्लीहा ह्या आश्रयानं मूलस्थान म्हणजे त्याचं नेमकं कार्य काय, त्याचं स्वरूप काय हे आता आपण पुढे बघूया. प्लीहानंच यकृच्चैव तसं म्हणजे जेवढं महत्व यकृताला आहे तितकंच महत्व प्लीहेला सुद्धा आहे आपल्या दृष्टीने. नेक्स्ट स्लाइड प्लीज. रक्तधातूची निर्मिती कुठं होते हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण सुश्रुताचार्यांनी सूत्रस्थानात मध्ये व्रणप्रश्नीय नावाचा अध्याय आहे 21वा. त्या अध्यायामध्ये रंजक पित्त म्हणजे रंजक अग्नीचं वर्णन केलेलं आहे. रंजक अग्नीचं वर्णन करताना ते असं म्हणतात की जे मी लाल रंगामध्ये इथं सांगितलेलं म्हणजे मांडलेलं आहे इथं लक्ष द्या. यत्तु यकृत प्लीहोः पित्तम तस्मिन रंजकोग्निरिति संज्ञा. रंजक अग्नी कुठं राहतो तर यकृत प्लीहा या दोन अवयवांमध्ये रंजक अग्नी नावाचं पित्ताचं एक स्वरूप राहतं. जे 5 प्रकारचे अग्नी वर्णन केले गेले त्यापैकी रंजक अग्नी तिथं राहतो. मग तो रंजक अग्नी नेमकं काय करतो त्याचं पुढे दिलेलं आहे. स रसस्य रागकृत उक्तहा म्हणजे काय तर रस धातू सर्व शरीरभर हृदयामार्फत फिरवला जातो. म्हणजे व्यानेनं रसधातुभिः विक्षेपोचित कर्मणः उचित कर्म करण्यासाठी त्याचं प्राकृत कर्म करण्यासाठी तो सर्व शरीरभर संचारी अवस्थेत असतो. तो जेव्हा यकृत आणि प्लीहे
म्हणजे या 2 अवयवांमध्ये जेव्हा प्राप्त होईल तेव्हा तिथलं स्थानिक पित्त, ज्याला आपण रंजक अग्नी म्हणतो, ते त्याला रागकृत म्हणजे रंगवण्याचं काम करतं. याचाच अर्थ हे अलंकारिक भाषा आहे, म्हणजे रसाचं परिणमन रक्तधातूमध्ये करण्याचं काम हे यकृत प्लीहेमध्ये होतं. ह्याचा आणखीन एक रेफरन्स आपल्याला सापडतो, तो म्हणजे रक्तपित्त निदान स्थानातला, चरकातल्या निदान स्थानातला या रक्तपित्त निदान अध्यायामध्ये याचा आणखीन एक वर्णन सापडतं, ते म्हणजे यकृत प्लीह प्रभवाणामच्या स्रोतसाम. रक्त कुठं बनणार आहे, तर यकृत प्लीह प्रभवाणाम म्हणजे यकृतात जसं रक्ताची निर्मिती होणार आहे तशीच निर्मिती, तेवढंच कॉन्ट्रीब्युशन हे प्लीहेचं सुद्धा आहे. म्हणून प्लीहेला अनन्यसाधारण असं महत्व आपल्याकडे दिलं गेलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता रक्तधरा कलेचं वर्णन केलेलं आहे. शारीर स्थानामध्ये 4थ्या अध्यायामध्ये रक्तधरा कलेचं वर्णन केलेलं आहे. मग ती कुठं आहे, तर द्वितीया रक्तधरा मांसस्य अभ्यंतरतः, मांस धातूच्या अभ्यंतरतः ही आश्रित आहे. तस्याम शोणितम विशेषस्तु सिरासु यकृत प्लीन्नोश्च भवन्ति. आता ह्या सिरासु या शब्दावरती थोडासा फोकस करूया. यकृत प्लीहेमधल्या कंसात संपूर्ण सिरांमध्ये रक्त असणारच आहे, परंतु विशेषतः च म्हणजे विशेषण कुठं राहणार, तर यकृत प्लीहेमधल्या सिरांमध्ये शोणित राहतं आणि त्याला आवरण करणारी जी मांसाच्या अभ्यंतरतः असलेली अशी जी कला, आपल्याला माहिती आहे की कलेचं वर्णन हे आशय आणि धातू यांच्यातली याला पडदा आपण म्हणू शकतो. आशय आणि धातू यांच्यातली मर्यादा असं म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून सिरेमध्ये हे राहणार आहे, ह्याच्याकडे आपण आता लक्ष देऊया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. प्लीहा आणि कोष्ठाचा संबंध. स्थानानी आमाग्नी पक्वानाम मूत्रस्य रुधिरस्य च. रुधिराचं स्थान म्हणजे रक्ताचं स्थान हे यकृत प्लीहा आहे. हे त्याच्या खालच्या दिलेल्या म्हणजे सद्योवर्ण जे काही आपल्याकडे अध्याय तो वर्णन केलेला आहे चिकित्सा स्थानामध्ये, त्याच्यामध्ये आलेला हा रेफरन्स आहे. त्याच्या खाली दल्हणांनी जी टीका लिहिलेली आहे त्याच्यामध्ये यकृत आणि प्लीहा हे दोनही अवयव कोष्ठामध्ये येतात. याचाच अर्थ कोष्ठाची शुद्धी होताना या दोनही अवयवांची शुद्धी होणं अपेक्षितच आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा, आता ह्याच्यामध्ये कोष्ठाच्या ठिकाणी अपेक्षित असलेले, आता ही दल्हणाची टीका आहे, दल्हणाची सुश्रुताच्या ह्या संदर्भावरची जी टीका आहे त्याच्यामध्ये यकृत ग्रहणात म्हणजे जी मलधरा कला वर्णन जिथं केलेली आहे, मलधरा कलेमध्ये यकृत आसमंतात कोष्ठमच असं जे वर्णन आलेलं आहे त्यामध्ये यकृत आसमंत हे सांगताना खाली दिलेलं आहे की यकृत ग्रहणात रक्ताधार साम्येन प्लीहा उपलक्षणम, म्हणजे नुसतं तुम्ही यकृत फक्त धरू नका, तर यकृत जिथं जिथं सांगतो तिथं प्लीहा सुद्धा गृहीत धरा. का तर रक्ताधार साम्येन, रक्त हा आधार ह्या दोन्हीमध्ये साम्य आहे, रक्ताची उत्पत्ती ह्या दोन्ही मधून होते. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड प्लीज. अशा पद्धतीनं जेव्हा ही स्लाइड आपण थोड्या वेळानं डिस्कस करू, थोड्या वेळानं म्हणण्यापेक्षा शेवटी डिस्कस करू. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. वाम पार्श्वाश्रितः प्लीहः च्युतः स्थानात प्रवर्धते म्हणजे वाढ होते. प्लीहेची जी नॉर्मल स्थिती आहे ती वाम पार्श्वाश्रित आहे, ती च्युत म्हणजे जागा सोडते, स्थानात च्युत होऊन ती वाढते. त्याच आश्रयानं शोणितम वा रसादिभ्यो, म्हणजे रसादी जे शोणित आहे, रस आणि रक्त या दोन्हीचं संवहन एकत्र होत असतं, रसरक्त संवहन आपण त्याला म्हणतो, ते एकत्र होत असतं. हा, ते रसरक्त संवहन एकत्र होत असताना जेव्हा ते वाढतं तेव्हा त्याचा आश्रय जे अवयव असतात त्यांची सुद्धा वाढ आपल्याला दिसून येते.
ह्याचा रेफरन्स उदर चिकित्सेमध्ये आपल्याला मिळू शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. प्लीहा वृद्धी झाल्यानंतर त्यामध्ये काय दिसून येतं उदर परीक्षणामध्ये, तर ह्याचा उदर चिकित्सेमध्ये आलेला रेफरन्स आपल्याला समजून घेऊ शकतो आपण की प्लीहा कठीण होऊन कठीणीभूत म्हणजे कठीणो वर्धमान वाढते आणि कासवाच्या पाठीप्रमाणे दिसते. कच्छप संस्थान उपलभ्यते. कच्छप म्हणजे कासव, कासवाच्या पाठीप्रमाणे त्याचा आकार दिसतो. आणि हे म्हणजे इथं उपलक्षणानं म्हणजे अर्थापत्ती तंत्रयुक्ती इथं लावून आपण समजून घेऊ शकतो की अनेक प्रकारच्या प्लीहा वृद्धींमध्ये सुद्धा हे दिसून येतं. त्याच्यामध्ये फक्त उदर व्याधी अपेक्षित नाही. नेक्स्ट स्लाइड प्लीज. एक मिनिट. आता यामध्ये मगाशी जे सिरांबद्दल मी बोललो त्याच्यामध्ये सिरांचं वर्णन आपल्याकडं प्लीहेचं वर्णन जे काही आलेलं आहे ते शारंगधरामध्ये एक अतिशय महत्वाचा रेफरन्स आपल्याला सापडतो. तो म्हणजे शारंगधरांनी पूर्वखंडामध्ये शारीर जिथं वर्णन केलेलं आहे तिथं फुफ्फुस, यकृत आणि प्लीहा यांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये रक्तवाही सिरा मूलम प्लीहा ख्याता महर्षिभिः म्हणजे रक्तवाही सिरांचं मूल आहे ते. प्लीहेला रक्तवाही सिरांचं मूल वर्णन केलेलं आहे. आणि अशा वेळी जेव्हा म्हणजे त्याचा पुढचा रेफरन्स असा की चरक सिद्धी सूत्रस्थानामध्ये त्रिशोथी हे अध्याय आहे. त्याच्यामध्ये प्लीहा वृद्धी कशी होते ह्याचं वर्णन केलेलं आहे. वातः प्लीहान उद्धूय म्हणजे प्लीहेला जेव्हा वात ढकलतो तेव्हा तो म्हणजे कुपित झालेला वात त्याला ढकलतो तेव्हा पार्श्वस्थान सोडून प्लीहा वाढून पुढे येते. कुक्षिप गतौ म्हणजे उदरामध्ये येते. असा जेव्हा वात प्लीहेला ढकलणार आहे त्या ठिकाणी आता वातव्याधी वातव्याधी चिकित्सा स्थान 28 त्याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे की क्षारकर्म अपेक्षित आहे. जेव्हा वाताचा कोष्ठगत म्हणजे विशेषतस्तु कोष्ठस्थे वाते क्षारम पिबेन नरः कोष्ठगत वात प्रकोप असेल तर त्यामध्ये क्षाराचं वर्णन केलेलं आहे. क्षार अपेक्षित आहेत तिथं. आणि म्हणूनच गुल्म चिकित्सेतला हा भाग आहे ज्यामध्ये क्षार अग्नी सन्निभा आणि दीपन औषध यांची योजना करण्यासाठी प्लीहेवरती औषध जे आपण देतो त्याच्यामध्ये म्हणजेच कंसात आपण म्हणूया की वात कोष्ठगत असेल आणि तो प्रकुपित असेल तर त्याच्यामध्ये क्षार कर्म अग्निकर्म असे त्याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत. आता याचा पांचभौतिक आस्पेक्ट जो आहे पांचभौतिक विभाग तो पुढे आपण बघूया. थँक्यू निशाद. आता आपण प्लीहेचे ग्रंथोक्त वर्णन पाहिले. यापुढे वैद्य मीनल वाजे आपल्याला प्लीहेचे पांचभौतिक विचार त्यासहित एक केस प्रेझेंट करतील. सो वैद्य मीनल प्लीज कंटिन्यू द सेशन. थँक्यू डॉक्टर कविता. आता आपल्याला ग्रंथोक्त संदर्भ खूप सुंदररित्या वैद्य निषाद यांनी सांगितलेले आहेत. मूळतः आपण जे पांचभौतिक चिकित्सा जी सांगितलेली आहे त्याचं एक थोडक्यात मला असं सांगावंसं वाटतं की जे रोगाचं मूळ कारण शोधणं आणि रोग निश्चित करण्यासाठीची पद्धत आणि त्याचप्रमाणे उपचार करताना मुले कुठारहा या तत्वातनं जी एक उपचार पद्धतीसाठी ज्या क्रिया आहेत किंवा टप्पे आहेत ते अत्यंत शास्त्रशुद्धरित्या आणि सहज आणि सुलभ आटोपशीर अशा आपल्याला दातारशास्त्रींनी सांगितलेले आहेत. यामध्ये उदर परीक्षणाचे खूप महत्व आहे. उदर परीक्षणामध्ये आपण यकृत, प्लीहा, मूत्रपिंड आणि स्त्रियांमध्ये गर्भाशय तर हे अवयव मूलभूत मानले. साधारणतः आपल्या शरीराचे सर्व व्यापार आपलं सुव्यवस्थित चालण्यासाठी अग्निसंस्था प्राकृत असावी. मग ही अग्निसंस्था जी आहे ती ह्या 3 इंद्रियांवरच अवलंबून असते. मग त्यामुळे जेव्हा दर्शन स्पर्शन आणि नाद परीक्षा याचा वापर करून आपण ही अग्निसंस्थेचे परीक्षण करू शकतो.
आणि हे दातारशास्त्रींचं पंचभौतिक चिकित्सेचे वैशिष्ट्य आहे आणि यासाठीच दातारशास्त्रींना बृहत्रयी रत्न पुरस्कारही प्रदान करण्यात आलेला आहे. मग ह्यामध्ये यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंड. तर आपण यकृताविषयी सर्व आपलं छान डिस्कशन झालेलं आहे. त्याविषयी सर्व माहिती वैद्य मल्हार जोशी सरांनी खूप सुंदररित्या सांगितलेली आहे. तर आज आपण प्लीहेला सुरुवात करणार आहोत. त्याचप्रमाणे कसं चिकित्सा करताना रोगानं उन्मूलन म्हणजे जे मूलस्थान आहे त्याची चिकित्सा करावी असं शास्त्रकारही सांगतात आपल्याला. त्यामुळे यकृत, प्लीहा, मूत्रपिंड याचे महत्व आपल्याला लक्षात आलेच असेल. तर प्लीहा प्लीहेमध्ये आपण आता मागे ज्यांनी जे यकृताविषयी बोलताना ही गोष्ट झालेलेच आहेत. तर यामध्ये यकृत, प्लीहानु शोणितजो म्हणजे यकृत आणि प्लीहा यांची हे रक्तापासून त्यांची निर्मिती झालेली आहे. त्याचप्रमाणे प्लीहा हा मातृज अवयव आहे. त्याचप्रमाणे त्याची उत्पत्ती म्हणजे जे यकृत त्या दोघांची उत्पत्ती ही रक्तापासून झालेली आहे. तसंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे यकृत हा स्त्रावी म्हणजे काय त्याच्यातनं पाचक स्त्राव स्रवत असतात. त्यामुळे जेव्हा दृष्टी होते तेव्हा यकृतामध्ये दोष हे साठून राहत नाही. प्लीहामध्ये मात्र रक्त हे साठवले जाते. ज्या वेळेला रक्ताचा जेवढा गरज आहे तेवढी वापरली जाते आणि एक साठा जो आहे देहधारणे करता लागणारा साठा तो प्लीहेमध्ये साठवला जातो. त्यामुळे तो एक प्रकारे ग्राही असं शब्द वापरण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा रक्तदृष्टी होते त्यावेळेला प्लीहेमध्ये विकृतीही दिसून येते. नेक्स्ट मागे त्याचप्रमाणे हा एक श्लोक सांगितलेला आहे. यामध्ये जसं यकृत आणि प्लीहा तर प्लीहेमध्ये जेव्हा किंवा रक्ताची जेव्हा दृष्टी असते त्यावेळेला आपल्या डाव्या हातातनं कर्पूर संधीतनं रक्तमोक्षण करायला शास्त्रकारांनी सांगितलेले आहे. का तर मग जे रक्ताचे दोष आहे ते निघून जावेत यासाठी जसं गड्ड्यालाच हात घालणे हा शब्द दातारशास्त्रींचा आहे त्याप्रमाणे ते सांगितलेले आहे. म्हणजे प्लीहा आणि रक्ताचा संबंध बघून त्यासाठी विरेचनापेक्षाही रक्तमोक्षणाचा त्यांनी आधार घेतलेला आहे. नेक्स्ट आता रक्तधातू आणि प्लीहा यांचा विचार करताना जसं मगाशीच वैद्य निषाद यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्या पद्धतीने जे काही आपला आहार विहार आहे या सर्वाचा कारणामुळे तयार होणारा जो आहार रस आहे त्याच मी आता जास्त डिटेलमध्ये सांगत नाही, हे आपलं मागे झालेलं आहे. तो आहार रस जो तयार होतो त्यापासून पुढे रसधातू तयार होतो आणि रसापासून पुढे रक्तधातू तयार होतो आणि ह्या रक्तापासूनच पुन्हा यकृत आणि प्लीहा यांचं पोषण होत असते. म्हणजे दोन्ही रक्तधातू प्लीहा यांचा दोघांचाही संबंध असा आहे आणि ज्या वेळेला रक्त व स्रोतसाची दृष्टी होते त्याच वेळेला प्लीहेचीही दृष्टी होते. हे आपल्याला वाग्भट सूत्रस्थानामध्ये जो श्लोक आहे विसर्प प्लीह विद्रधी यामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा रक्ताची दृष्टी होते तेव्हा तेव्हा प्लीहा विकृतीही दिसून येते. नेक्स्ट आता प्लीहा दृष्टीची कारणे कोणती? तर प्लीहा दृष्टीच्या कारणांमध्ये मुख्यतः स्त्रोतरोध आणि मेदक्षय ही दोन कारणे सांगितलेली आहेत. स्त्रोतरोध जसं आता मगाशीच ज्याप्रमाणे सांगितलं की प्रज्ञापराध किंवा आहार विहाराची कारणे आहे त्याच्यामुळे अग्निमांद्य होतं आणि अग्निमांद्य झाल्यामुळे जठराग्नी मांद्य होतं आपलं आणि जठराग्नी मांद्य झाल्या कारणाने आहार रस जो आहे तो प्राकृत आहार रस तयार न होता त्याच्यापासूनच रसधातू तयार होतो आणि रसापासून पुढे एक एक रक्तधातू आणि पुढे धातू तयार होत जातात. पण तिथे त्यामुळे तिथे स्त्रोतरोध होतो आणि शरीरामध्ये मलसंचिती म्हणजे स्त्रोतरोध होतो आणि हा स्त्रोतरोध झाला की मग यकृत दृष्टी होते. यकृत दृष्टी झाली की यकृतामध्ये जो पाचक पित्त स्राव आहे त्याच्यामध्ये सुद्धा बिघाड होतो आणि मग रक्तामध्ये जे यकृत विकृती होते त्याचप्रमाणे प्लीहा विकृती होते. प्लीहा विकृती होण्याचं मेन कारण म्हणजे आपण मगाशी ज्या पद्धतीने बघितलं की रक्ताचं घर म्हणजे प्लीहा किंवा रक्त साठवणारा अवयव हा प्लीहा आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा रक्त दूषित होते तेव्हा तेव्हा प्लीहेमध्ये विकृतीही दिसून येते. आता मेदक्षयामध्ये मेदसी स्वपनम कट्ट्याः प्लीन्हो वृद्धी कृशांगता हा श्लोक सांगितलेला आहे. तर सर्वात प्रथम आपल्या अवयवांची निर्मितीमध्ये मूत्रपिंडाची निर्मिती जी सांगितली आहे ती रक्त आणि मेद या धातूपासून सांगितलेली आहे.
तर जेव्हा जेव्हा मेदक्षय होतो तर मग काय होतं, मेदक्षय झाला की मेदाचा जो प्रसाद भाग जो आहे तर तो तिथे कमी प्रमाणात उपलब्ध होतो आणि मग काय होते की तिथले जो त्याचा स्निग्ध गुण, मेदाचा जो स्निग्ध गुण आहे तो तिथे कमी होतो. तिथे वातवृद्धी होते, वृक्षगुण वाढतो, ओलसरपणा जो आहे मूत्रपिंडाचा जो ओलसरपणा आहे तो कमी व्हायला लागतो. तिथे वातवृद्धी आणि वृक्षता वाढते. त्या कारणाने काय होतं की मूत्रपिंडाचे जे कार्य आहे, विष बाहेर काढणे, ते व्यवस्थित होत नाही आणि ते पुन्हा रक्तात खेचले जातात आणि तेच मग रक्त प्लीहेकडे जाते. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्लीहा हे रक्ताचं घर असल्या कारणाने ते दूषित रक्त तिथे जाते आणि त्यामुळे प्लीहा वृद्धी होते. त्यामुळे मग स्नेहस्वेदनशराचे दृढीकरण जे आहे ते कमी होते. म्हणजे मूत्रपिंडाचा तिथे त्यामुळे मूत्रपिंडाला जे सारभाग जो मिळतो मेदाचा तो कमी होतो. आणि मग प्लीहा वृद्धी ही आपल्याला दिसून येते. नेक्स्ट. तर अशा रीतीने प्लीहा विकृतीची जी लक्षणं आहेत ती दाताशास्त्रींनी सांगितलेली आहेत. पुढे आपल्याला वैद्य मल्हार जोशी सर आपल्याला ह्या सर्व गोष्टी सांगणार आहे. मी फक्त तुम्हाला एकदा वाचून दाखवते. यामध्ये वाम ऊर्ध्व उदरशूल, स्पर्शासहत्व, प्लीहेच्या ठिकाणी स्पर्शासहत्व, पीडनासहत्व, त्याचप्रमाणे प्लीहा परिसरामध्ये काठिण्य आणि अंगमर्द, अनिच्छा, अस्वाद, ज्वर, आटोप, हृदशूल, गुल्म आणि प्लीहावृद्धी ही लक्षणे आपल्याला दिसावयास लागतात. नेक्स्ट. तर एक आपण एक केस तुमच्या समोर मी मांडत आहे आज. रुग्ण ही 37 वर्षाची महिला होती. तिचं कामाचं स्वरूप म्हणजे ती प्राध्यापिका आणि तिचे वजन 75 किलो होते आणि तिचा प्रवास जो होता रोज 13 किलोमीटर हा इतका प्रवास रोजच्या रोज होत होता. तिचं जेव्हा आली तेव्हा तिला पुढील लक्षणं होती. यामध्ये तिला भूक खूप कमी होती. त्याचप्रमाणे पोट फुगणे किंवा पोट गच्च होणे ही तक्रार असे. अनुत्साह होता. कुठलंही काम करण्यामध्ये तिला उत्साह वाटत नसे. तिचा चेहरा सुद्धा खूप सुकलेला होता आणि तहान खूप कमी होती. तहानेची आणि त्याचप्रमाणे निद्रा सुद्धा प्राकृत नव्हती, कमी होती. सर्वात महत्वाचं ती माझ्याकडे आली होती ती अनपत्यता कारणासाठी आलेली होती. पण त्याबरोबर तिच्यामध्ये हे सर्व लक्षणे दिसून आली होती. पुढे. रुग्णाचं जेव्हा परीक्षण केलं त्यावेळेला तिला मी रिकाम्या पोटी बोलवलेलं, उदर परीक्षणही केलं होतं. त्याच्या आधी आपण पूर्वव्याधी वृत्तांत घेतला तर त्यामध्ये तिला गोराची हिस्ट्री होती. त्याचप्रमाणे मासिक जे आहे, मासिक प्रवृत्ती ही अनियमित होती. 2-3 महिन्यातनं तिला पाळी येत असे. मलप्रवृत्ती सुद्धा 2-3 वेळा होत असे. तीही भजरट होती. तिच्यामध्ये सामता होती, दुर्गंध असे आणि मूत्रप्रवृत्ती ही पिवळसर आणि कधी कधी सरक्त होत असे. तिला मूत्रप्रवृत्ती ही दिवसातनं फक्त 1 किंवा 2 वेळा एवढाच वेग येत असत. दर्शन परीक्षा जी आपली उदर परीक्षण जेव्हा मी केले त्यावेळेला तिच्या यकृतावर घन नाद दिसून आले आणि प्लीहा जी होती ती बरगड्यांखाली 2 अंगुली एवढी प्लीहा वाढलेली दिसली. त्याच्यावर पार्थिव नाद होते किंवा नाद अगदी उठत नव्हते आणि मूत्रपिंडावर सुद्धा वाम भागी पीडनासहत्व होते आणि गर्भाशयाच्या ठिकाणी पीडनासहत्व होते. त्याचप्रमाणे तिच्या पोटाचा घेर हा वाढलेला दिसत होता. नेक्स्ट. मग चिकित्सा करताना सर्वात प्रथम तिला देताना विचार असा केला गेला की प्लीहा वृद्धी तर तिच्यामध्ये दिसत होती किंवा प्लीहेवर जे नाद होते ते उठत नव्हते, म्हणून तिला मी वरांगक वापरण्यात आला. सगळ्यात महत्वाचा वरांगक क्षार वापरला. वरांगक क्षार हा वापरण्याचं कारण म्हणजे प्लीहा वृद्धी जेव्हा झालेली असते त्यावेळेला वरांगक क्षार हा तिथे क्षरण करतो. तिथे जे वाढलेले पार्थिवता आहे ती तेथे कमी होते, म्हणून वरांगक हा वापरला गेला. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर गोक्षुरादी गुगुळ आणि 10-2 वाजता गोक्षुरादी गुगुळ, चंद्रप्रभा आणि लघुसूतशेखर. यामध्ये लघुसूतशेखर हा तिच्यामध्ये जी सामता होती, तिला मलप्रवृत्ती ही 2-3दा होत होती, दुर्गंध होता, त्यामुळे तिथे लघुसूतशेखर हा सामता कमी करण्यासाठी अत्यंत उत्तमरित्या काम करतो, म्हणून ते दिलं. त्याचप्रमाणे गोक्षुरादी गुगुळ तर तिला मूत्रप्रवृत्ती ही फक्त 1-2दा होत होती आणि तिला डाव्या बाजूला जे वाम भागी पीडनासहत होते मूत्रपिंडाच्या, ते सगळं विचारात घेता
गोक्षुरादी गुगुळ आणि चंद्रप्रभा या दोन्ही औषधं दिली होती. ती दुपारी 10 आणि 2 वाजता अनुपान हे मधासोबत दिले होते. आणि सकाळी 6 आणि संध्याकाळी 6 वाजता फलत्रिकादी गुगुळ आपण मागे बघितलेलंच आहे. तर तिला यकृताच्या ठिकाणी सुद्धा पिण्डसहत्व होते, तिथेही त्यामुळे फलत्रिकादी गुगुळ दिला. त्याबरोबर तालीसादी म्हणजे मूळ वातानुलोमन करणं. तिला ज्या बाकीच्या ज्या तक्रारी होत्या पोटाच्या, तर त्यासाठी तालीसादी, फलत्रिकादी आणि तालीसादी चूर्ण असे सकाळ संध्याकाळ 6-6 वाजता अनुपान गरम पाणी असे दिले. त्याचप्रमाणे ती प्राध्यापिका होती. आपल्या पंचभौतिक चिकित्सामध्ये एक कप्पा बुद्धी आणि अनेक कप्पे बुद्धी अशी एक छान दाताशास्त्रींनी सांगितलेलं आहे. प्राध्यापिका होती आणि त्याचप्रमाणे अनपत्यता होती. त्या कारणामुळे तिला मानसिक ताण तणाव खूप होता. त्यामुळे तिथे जटामांसी फांड हा स्वप्नकाली दिला गेला. प्लीहावृत्ती जास्त असल्या कारणाने वरांगक्षार होतेच, त्याचबरोबर व्यानोदानकाली रोहितकारिष्ठही वापरले. आणि कुबेराक्षवटी तिला मासिक अनियमितता असल्या कारणाने कुबेराक्षवटी वापरली. धने पाणी वापरण्याचं कारण म्हणजे तिच्यामध्ये जे आतापर्यंत तिने अनेक वर्ष इतर औषधी घेतलेले होते आणि तिची उष्णता तिच्या शरीरामध्ये होती आणि त्याचप्रमाणे तिला मूत्र प्रवृत्ती जी आहे ती खूप कमी प्रमाणात होती. त्यासाठी धने पाणी हे सांगितले होते. ही योजना 2 आठवड्यासाठी केली. नेक्स्ट, जेव्हा फॉलोअप साठी पेशंट आली त्यावेळेला तिच्या चेहऱ्यामध्येच आल्या फरक होता. तिचा जो चेहरा खूप सुकलेला होता तो आता थोडा उत्साहीपणा तिच्यात दिसत होता. तिच्या भुकेमध्ये चांगला फरक जाणवत होता आणि मलप्रवृत्ती जी होती ती आता एकच वेळा होत होती, तीही बांधून होत होती आणि तिचा पोटाचा घेरही कमी आलेला दिसत होता. तिच्या निद्रेमध्येही फरक पडला होता आणि मूत्रप्रवृत्ती तिची साफ होत होती आणि मूत्रप्रवृत्ती साफ होत होती. मग त्यामुळे ही चिकित्सा जी आहे ती पुढे 2 आठवडे दिली. जरी अनपत्यतासाठी पेशंट आलेली असली तर आता ज्याप्रमाणे मी सुरुवातीला सांगितलं की मुले कुटारा म्हणजे आपले मूळ आपल्या चिकित्सा ही केली गेली पाहिजे. त्यानुसार सर्वात प्रथम आपण पुन्हा 2 आठवडे चिकित्सा कंटिन्यू केली. तिला मग 20 जून रोजी रजोदर्शन झाले. त्यावेळेला मग रजोदर्शन झाल्यानंतर तिला दाढीमादी 3 दिवस देऊन फल काढा निकाडा जो आहे तो फलाचा भरड देऊन फलाचा काढा निकाडा 7 दिवसासाठी एक विरेचन असं दिले गेले. तिच्या बऱ्याचशा लक्षणांमध्ये फरक पडलेला होता. प्लीहा सुद्धा तिची कमी झालेली दिसत होती आणि त्याचप्रमाणे तिच्या जे आधीच्या तक्रारी होत्या त्या बऱ्याचशा अंशी कमी झालेल्या होत्या. त्यानंतर चिकित्सा करताना मग यकृताचा आणि प्लीहेचा पुन्हा विचार करून मग फल भूधात्री म्हणजे भूम्यामलकी, चंद्रप्रभा आणि तालीसादी सकाळी 6 संध्याकाळी 6 असे सुरू ठेवले आणि 10 आणि 2 वाजता श्व, भूम्यामलकी, वरांगक्षार, चंद्रप्रभा आणि ताली अशी चिकित्सा पुढे सुरू ठेवली. नेक्स्ट, उपशयामध्ये तिचं यकृत आता प्राकृतनाद होते. प्लीहामध्ये जे वृद्धी होती ती कमी होती, मात्र अजूनही थोडे पार्थिवता होती. मूत्रपिंड मात्र प्राकृत होते. गर्भाशयाच्या ठिकाणी पिडनासहत्व कमी झाले होते. तिचा पोटाचा घेर भरपूर कमी झालेला होता आणि तिच्या बाकीच्या सर्व लक्षणांमध्ये चांगला उपशय मिळाला होता. यापुढे रुग्णेला अनपत्यतेसाठी ट्रीटमेंट दिली गेली. पण आज आपला विषय प्लीहा हा असल्या कारणाने मी पुढील केस मांडत नाहीये. थँक्यू. आता ह्याच्यावर आपले वैद्य मल्हार जोशी तुम्हाला पुढे मार्गदर्शन करतील. एक मिनिट. वरांगक्षाराचा ग्रंथोक्त श्लोक तुझ्याकडे लिहिलेला आहे आता? वरांगक्षाराचा हो. चरकातला किंवा हो. त्याबाबत 1-2 मिनिटं बोल. अच्छा. वरांगक्षार विडंगम चित्रकम शुंठी सघृताम सेंधवम वचाम दग्धा कपाले पयसाम गुल्म प्लीहापहम पिबेत. काय आहे, आज 60-65 लोक आता जॉईन झालेले आहेत. वरांगक्षार आपण कसा बनवतो त्याबाबत 1-2 मिनिटं माहिती सांगितलीस तर बरं पडेल. हो. वरांगक्षार हा बनवताना अंतर्धूम पद्धतीने तयार केलेला हा एक क्षार आहे. याच्यामध्ये सगळे द्रव्य जी आहे जे आता सांगितली विडंग, चित्रक, सुंठ, त्याप्रमाणे सेंधव, वचा ते हे सर्व समप्रमाणामध्ये घेतले आणि सेंधव बारीक करून घ्यायचा आणि माठामध्ये सेंधव
दूध आणि तुपाशिवाय इतर सर्व द्रव्य व्यवस्थित भरायची आणि मग तूप पातळ करून एक एक चमचा त्याच्यावर सगळीकडे ओतायचे आणि सर्व बाजूने तुपाणीचे जे औषध आहे ते ओले झाले पाहिजे आणि सर्व प्रकारे माठ असा हलवून घ्यायचा आणि मग तुकडे ओलसर झाले की मग सेंधव चूर्ण थोडं थोडं टाकायचं आणि मग ज्यामुळे काय होतं की दूध तुपाने ओल्या औषधाला जरा ते सेंधव आहे ते चिटकून राहतं, ते खाली खाली जात नाही आणि मग माठाला झाकण ठेवून संधिबंध केला जातो. फुललेल्या गौऱ्यांवर हा माठ ठेवला जातो आणि त्याच्या भोवती सुद्धा गौऱ्या लावतात. माठाचा तळ जेव्हा लालबुंद होतो तेव्हा तो माठ जो आहे तो उचलून बाजूला ठेवायचा आणि तो स्वांगशीत आपोआप स्वांगशीत झाल्यानंतर जो काळा कोळसा स्वरूपाचा जो औषध मिळतो ते बाहेर काढायचं आणि मग ते खलात भरून त्याचा वापर करायचा आणि हा म्हणजेच वरांग क्षार. वरांग क्षाराची मात्रा अत्यंत कमी आहे, माशीच्या पंखा एवढी म्हणू शकतो आणि त्याचा अनुपान जे आहे ते मध आहे, कारण हा क्षमन करणारा असल्यामुळे त्याच्याबरोबर अनुपान हे मध आहे आणि त्याचा काळ जो आहे तो सकाळी 10 आणि दुपारी 2 वाजता पित्तकाळ जो आहे त्या काळामध्ये देण्यास सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे हा प्लीहा वृद्धी यामध्ये याचा छान वापर होतो. त्याच्यामध्ये जे पार्थिव आणि अब्ज वाढलेलं असतं किंवा उदर परीक्षणामध्ये जे नाद अजिबात उठत नाही अशा वेळेला वरांगकाचा खूप सुंदर उपयोग होतो. वरांग क्षार मात्र वापरताना हा जरा काळजीपूर्वक आणि जपून वापरायला सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे विकृत पृथ्वी आणि आप महाभूताचे जे विकृत पुरण म्हणू शकतो आपण, तर ते कमी करण्यासाठी वरांग क्षार उत्तमरित्या काम करतो आणि प्लीहा दृष्टी कमी होते. त्याचप्रमाणे जे अध्वशोष पुढे आपल्याला येणारच आहेत, अध्वशोषामध्ये सुद्धा दातारशास्त्रींनी सांगितलेले की जिथे प्रवास हा खूप होतो तर त्या पेशंट्स मध्ये किंवा त्या रुग्णांमध्ये वाम मूत्रपिंड आणि त्याचबरोबर वाम आपल्या प्लीहा या दोन्ही ठिकाणी आपल्याला दृष्टी दिसून येते आणि त्या ठिकाणी पीडनासहत्व जाणवते. तर अशा वेळेला श्व आणि त्याचबरोबर वरांग किंवा रयो आपण असा जर योग्य रीतीने याचा वापर हा ठीक आहे. आता उपस्थितांपैकी मुख्य एक गोष्ट लक्षात घेऊया आपण, ही चर्चा आहे, ही लेक्चर सिरीज जरी आम्ही म्हणलं असलं तरी याच्यात चर्चा होणं अपेक्षित आहे. मी मूळ विषयाकडे जाणार आहे त्यापूर्वी हा वरांग क्षार या संदर्भात एक गोष्ट फक्त ग्रंथोक्त विचारतो. ज्यांना माहिती असेल त्यांनी अनम्यूट व्हा आणि फक्त सांगा. ज्यांनी वरांग क्षार बघितलाय त्यांच्यापैकी एकानं आधी वरांग क्षाराचा रंग कसा असतो कुणीही सांगावं. काळा रंग असतो सर. काळा रंग असतो. आता ज्यांनी क्षार आणि म्हशी यांचे रंग बघितलेले आहेत त्यांच्यापैकी एकानं उत्तर द्यावं, क्षाराचा रंग कसा असतो आणि म्हशीचा रंग कसा असतो. क्षाराचा शुक्ल असतो आणि क्षाराचा म्हशीचा शुभ्र काळा. पांढरा आणि म्हशीचा काळा. ओके. आता आपण जो वरांग क्षार म्हणून वापरतोय तो क्षरणात क्षारः ही व्याख्या पण क्षाराची दिलेली आहे. ज्याच्यामुळं क्षरण होत जातं तो क्षार. आणि हा विडंगाजी चरकोपचा जो पाठ आहे तो या पद्धतीनं चांगल्या किंवा उत्तम रीतीनं दोषांचं क्षरण करतो. या न्यायानं याला क्षार असं सांगितलेलं आहे. त्यामुळं नंतर कोणाच्या डोक्यात काही शंका येऊ नये. खरं तर ही वरांगक म्हशी आहे पण त्याचं कार्य जे होतं ते क्षारासारखं होतं त्यामुळे याला आपण क्षार संबोधलेला आहे. हा एक विषय आपण सगळे लक्षात घेऊया. ठीक आहे. आतापर्यंत आता पुढच्या विषयाला आपण सुरुवात करू. आतापर्यंत ग्रंथोक्त माहिती, थोडी पांचभौतिक माहिती आणि केस प्रेझेंटेशन असा विषय आपल्या पुढे झालेला आहे. त्याच्याबाबत कोणाला काही शंका असतील तर एक 4 ते 5 मिनिटात आधी त्याचा विचार करू आणि मग आपण पुढे जाऊ. काही प्रश्न आले. हा, ही जरा स्लाइड थोडा वेळ खाली, प्रेझेंटेशन थोडं खाली घेऊन ठेव म्हणजे आपल्याला चर्चा करता येईल. हा, रोगाविषयी प्लीहा रोगाशिवाय
अजून कोणत्या ठिकाणी वरंगाक्षर अजून वापरता येतं? ठीक आहे. आणि कोणाचे तर काही आहे की प्रश्न? ग्रंथोक्त संदर्भ त्यांना प्रॉपर हवा, तर तो हं. चॅट बॉक्स मध्ये टाकतो मी. हा, पुढं आणि कोणाला बोलायचं असेल तरी बोलून घेऊया, म्हणजे मी एकदाच उत्तर देतो सगळ्याचं. सर मला एक प्रश्न आहे. हा बोल ना. कविता बोलते. सर मेदक्षयामध्ये प्लीहेची दृष्टी किंवा प्लीहावृद्धी हे फक्त थोडस एक्सप्लेन करा. हा करूया की. पुढं हॅलो सर, प्लीहा रोगाशिवाय आणखीन म्हणजे कुठे कुठे आपण वापरलाय वरांगाक्षर? सांगतो. 3 प्रश्न झाले. आणि वरांगाक्षर किती दिवस कंटिन्यू करावं सर? 4. हा तर वरांगाक्षराची मात्रा जर जास्त झाली तर काय लक्षणे दिसतात आणि आपण काय त्याच्यासाठी उपशमासाठी वापरू शकतो? ओके. मात्रा झाली किती दिवस, कोठे कोठे वापरू शकतो, तो एक प्रश्न आहे ना. हो सर. आणि काय काळजी अजून घेतली? वापरताना घ्यायची काळजी. कॉन्ट्राइंडिकेशन्स पण, हा म्हणजे कुठे वापरू नये. वापरताना घ्यायची काळजी. आणि मगाशी एक वेगळा एक प्रश्न आला होता, मेदक्षय आणि प्लीहावृद्धी. प्लीहावृद्धीशी संबंध. नमस्कार सर. हा बोला ना. हा सर, उष्णतेची लक्षणं रुग्णामध्ये दिसत असेल पण गणनात येत असतील तरी सुद्धा वरांगक वापरावा की रयो वापरावा, म्हणजे असं तेव्हा कंप्लीट कसं करावं? उष्णता लक्षणेमध्ये वरांगक का रजनीयोग, बरोबर ना? म्हणजे गणनात येतात कधी कधी, पण हो ठीक आहे. सांगत असतो की 10 नाही, दिवस. त्याच्यात बायफर्बिकेशन कसं करायचं, बरोबर? होय सर. आणि कोणाचे काही प्रश्न आहेत? हा सर, एवढेच आहेत सर. मात्रेचा पण एक प्रश्न आहे. पण मात्रा किती दिवस वापरू शकतो, कोठे कोठे वापरू शकतो, वापरताना घ्यायची काळजी, मेदक्षय, प्लीहावृद्धी आणि उष्णता लक्षणं. आणि कोणाची काही शंका आहे? 64 जण आहोत आपण आता. सर आणखीन एक प्रश्न होता विचारलेला मगाशी, की हा, बोल. मात्रा जर जास्त झाली तर आपण काय काळजी घेऊ शकतो? हा ठीक आहे की. मात्रा जास्त झाल्यास ठीक आहे. पहिल्या एका प्रश्नाचं आपण उत्तर आधी घेऊ. माझ्या अंदाजानं ते मिनलनं थोडं बहुत दिलेलं आहे. मिनल, मेदक्षय प्लीहावृद्धीवर हो, सर. बोलतोस? हो मेदक्षय. चालेल, बोल. हा बोल. मेदक्षय जेव्हा होतो त्यावेळेला आपल्याला अवयवांची निर्मिती हा विचार करायचा आहे. मूत्रपिंडाची निर्मिती ही रक्त आणि मेदापासून होते. तर जेव्हा मेदक्षय होतो त्यावेळेला काय होतं की जो मेदाचा जो प्रसाद भाग आहे ना, सार भाग, त्याच्यापासून मूत्रपिंडाचं पोषण होत असतं. मेदक्षय होतो, मग काय होतं, मेदाचा जो स्निग्ध गुण आहे, स्नेह आहे, तो कमी होतो आणि मग तो मूत्रपिंडाचा स्निग्धपणा, ओलसरपणा जो आहे तो तिथे कमी व्हायला लागतो आणि त्या ठिकाणी वात वृद्धी होते आणि वाताचा वृक्ष गुण वाढतो. मूत्रपिंडाच्या ठिकाणी हे दोन्ही गुण, वृक्ष गुण वाढल्या कारणाने त्याच्यातनं त्याचं जे कार्य आहे विष बाहेर काढण्याचं, ते प्रॉपर होत नाही आणि त्यामुळं ते पुन्हा रक्तामध्ये विषे खेचली जातात आणि तीच पुन्हा, जसं म्हटलं की रक्ताचं जे प्लीहा हे रक्ताचं घर असं आपण म्हणतो, त्याप्रमाणे रक्त जो विकृत आहे मग तेच पुन्हा प्लीहेकडे जातं आणि प्लीहावृद्धी आपल्याला दिसून येते. त्यामुळे जेव्हा जेव्हा मेदक्षय होतो त्यावेळेला प्लीहावृद्धी आपल्याला दिसून येते. तसा हा ग्रंथोक्त रेफरन्स आहे, फक्त त्याला आपण सांगड या पद्धतीनं घातलेली आहे. यावर साधारण शंका समाधान आपलं झालंय का? मेदक्षय प्लीहावृद्धी बाबत? हो सर. चालेल, ठीक आहे. तर एक प्रश्न होता. हा बोल. मेदक्षयामध्ये प्लीहा वृद्धी होते,
मग कुठं? मेदक्षयामुळे प्लीहा वृत्ती तिथे ओके, वरांगक वापरला तर अजून क्षरण कार्य होईल. मेदावरती कसा परिणाम होईल त्याचा? ठीक आहे ना. वरांगक वापरायचा का रजनीयोग वापरायचा हा भाग वेगळा आहे. हा. प्लीहा वृद्धी होती हे तरी मान्य आहे ना? हो. ठीक आहे, आता आपण तिथपर्यंत चर्चा करू. मग औषधं कुठली वापरायची ते आपण ठरवू. ठीक आहे, ओके, थँक्यू. पुढं थोडस काय झालं, आपण वरांग क्षार ही संकल्पना मध्ये घेतल्या कारणानं आपली दिशा थोडीशी वेगळ्या मार्गाला लागली. आपण आता प्लीहे संदर्भात विचार करू. मग वरांगक, रजनीयोग, फक्त धण्याचं पाणी देऊन सुद्धा प्लीहेची विकृती, मी वृद्धी म्हणत नाही, क्षय म्हणत नाही, प्लीहेची विकृती कमी करणं. एकच सेकंद ना. प्लीहेची विकृती जी असते ती विकृती कमी करणं आपल्याला नुसत्या धण्याच्या पाण्यानं सुद्धा शक्य असतं, की ज्याचा उल्लेख वैद्य मिनलने आता आपल्या केसमध्ये केला. खरं तर काय झालंय, आलेले सगळे प्रश्न त्या वरांग क्षाराकडेच गेलेले आहेत. मला असं वाटतंय की पहिल्यांदा एकदा आपण ती स्लाइड बघू की ज्याच्यावर मी आज सगळं बोलणार आहे. जया, या 5-6 प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. फक्त आता आधी सुरुवातीला आपण प्लीहा विकृतीची जी काही लक्षणं रुग्णांमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळतात त्याचा थोडासा विचार करू आणि मग या वरांग क्षाराकडे आपण पुढे सरकू. आता ग्रंथोक्त सगळी माहिती आपण ऐकली, त्याची प्रत्यक्ष प्रमाण, त्याचे श्लोक, त्याचे रेफरन्सेस सगळे व्यवस्थित आपल्या पुढे मांडले गेलेले आहेत. त्यामुळे आता वाम, बाकीचे सगळे म्यूट व्हा जरा, बाकीचे सगळे म्यूट व्हा. वाम, ऊर्ध्व, उदरशूल या लक्षणाबाबत आपल्याला फारसं काही आता सांगावा असा विषय राहिलेला नाहीये. ग्रंथात उल्लेखित असलेले त्याचं ठिकाण वगैरे सगळं, त्याचा आकार कसा वाढतो, मग बरगडीच्या खाली 1 बोट 2 बोट कसं वाढतं, त्याचा आकार कूर्म पृष्ठवत कसा दिसतो वगैरे, या सगळ्या गोष्टींचं आपण वर्णन ऐकून झालेलं आहे. कोणत्याही अवयवाची वृद्धी झाली, क्षय झाला, वृद्धी झाली, क्षय झाला किंवा तिथं विकृती निर्माण झाली, अगदी साधी टॉन्सिल जरी आपली वाढलेली असेल किंवा तिथं त्या थोडंसं जरी काही इन्फेक्शन झालेलं असेल, आपला हात लागला तरी तिथं आपल्याला सहन होत नाही. म्हणजे स्पर्शासत्व या विषयासंदर्भात मी आत्ता बोलतोय. त्यामुळं त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपण जेव्हा रुग्ण परीक्षण करू, उदर परीक्षण वगैरे, त्यावेळेला तिथं स्पर्शासत्व जाणवतं. तसंच पीडनासत्व, थोडंसं पोट दाबून बघितलं आपण तर तिथं रुग्णाला जास्त वेदना जाणवून येते. पुढचा एक चौथा विषय जो परिसर काठिण्य असा मी जो घेतलेला आहे, एकच मिनिट, 1 मिनिट. परिसर काठिण्य हा जो विषय आहे चौथा, यकृताच्या वेळेला सुद्धा आपण जे काही सगळे रेफरन्सेस बघितले त्या रेफरन्सेस नुसार फक्त यकृत अवयव एवढा विचार आपण करत नाही, हे सगळ्यांनी आपण समजून घेतलेलं आहे. यकृताचं ग्रंथोक्त जी काही सगळी माहिती आहे त्यापासून म्हणजे अगदी मुख ते गुद या सर्व संस्थेवर लक्ष ठेवणारा किंवा या सर्व संस्थेचे परिणाम आपल्याला दाखवणारा असा तो परिसर, असा आपण यकृताच्या बाबतीत विचार केलेला आहे. यकृत आणि प्लीहेबाबत वेगवेगळे विचार करू नका असा ग्रंथोक्त रेफरन्स आजही आपण बघितला. त्यामुळं साधारणतः पचनशक्ती संदर्भातले किंवा पुढचंच आता जे ज्वर लक्षण आपल्याला दिसतंय, ज्वरापाची सुरुवातच आपण अग्नी मांद्यापासून धरलेली आहे वगैरे वगैरे, पण जसं यकृत विकृती होती तशीच प्लीहा विकृतीची सर्व लक्षणं आपल्या मुखापासून सुरू होत असतात, हे आपण पक्क डोक्यात ठेवलं पाहिजे. त्याच्यातली मग काही लक्षणं अशी आहेत की जर यकृताची लक्षण म्हणजे यकृताची विकृती जास्त असेल
तर ती लक्षणं बघून झाली. आता प्लीहे संदर्भात लक्षणं जर बघायची झाली तर त्यामध्ये अंगमर्द, अनिच्छा, कोणतीही गोष्ट करायची इच्छाच राहत नाही. आपण जेव्हा मूत्रपिंड बघू त्यावेळेला सुद्धा ही काही लक्षणं रिपीट होणार आहेत. याच्यातली काही लक्षणं आपण यकृतात सुद्धा बघितलेली आहेत. पण जेव्हा आपण प्लीहेच्या संदर्भात विचार करू त्यावेळेला महत्वाची अशी जाणवणारी लक्षणं आपल्या समोर आत्ता मांडली. त्याच्यात अंगमर्द आहे, अनिच्छा, अस्वाद, कितीही चांगलं चवीचं आपल्याला खायला मिळालं तरी ते खावं असं वाटणं, त्याची चव व्यवस्थित लागणं, याच्यात कमीपणा येणं, ज्वर हे एक महत्वाचं कारण या विकृतीचं आहे. तसंच म्हणजे अधिक कोंबडी का आधी अंड या पद्धतीनुसार ज्वरामुळं प्लीहा विकृती का प्लीहेमुळं ज्वर येणं, प्लीहेतल्या विकृतीचं एक परिमार्जन म्हणून ज्वराकडे आपण जाऊ शकतो. मग पूर्वी आलेल्या ज्वरामुळं, ज्वराचा इतिहास असल्यामुळं प्लीहा विकृती झालेली आहे, हे लक्षण आपण याच्यात लक्षण आणि कारण या दोन्ही पद्धतीने ज्वराकडे आपण बघू शकतो. पोटात गुडगुड आवाज येणं, काही वेळेला जसं ग्रंथामध्ये गुल्म हा प्रकार आपल्याला त्या वरांग क्षारा संदर्भात दिलाय, म्हणजे त्याचा जो व्याधी अधिकार दिलाय त्याच्यात गुल्म प्लीहा हे दोन्ही एकाच ठिकाणी वापरलेल्या ठिकाणी सांगितलेले जे दोन्ही आजार आहेत त्याच्यातला हा गुल्म जो विषय आहे की ज्याच्यात हे आटोप हे लक्षण आपण बघू शकतो, गुडगुड आवाज आपल्याला तिथं जाणवू शकतो. प्रत्यक्षात तिथं आपल्याला काही जाणवतं किंवा न जाणवतं, पण आटोप गुडगुड लक्षण मात्र हे जाणवतं. हे या प्लीहा विकृतीचं लक्षण आपण गृहीत धरू शकतो. हृदयशूल, प्रत्यक्ष हृदय असा विचार न करता हृदयासमंत, पूर्ण हृदयासमंतामध्ये शूल याचं निर्माण होत असेल तर तिथं प्लीहा विकृती नाही ना, हे आपण बघणं गरजेचं आहे. गुलमाबाबत आत्ताच बोलून झालं. आणि प्रत्यक्ष प्लीहा वृद्धीचं लक्षण, हाताला प्लीहा वाढलेली लागणं, अशी ही साधारणतः लक्षणं आपण याला म्हणू शकतो, किंवा काही कारणं की जेणेकरून आपण प्लीहा विकृती असू शकेल याचा अंदाज घेऊ शकतो. हा पर्यंत सगळ्यांचा विषय इथपर्यंत लक्षात आलाय का? किंवा याच्याबाबत काही बोलायचं नसेल तर मग मी ही स्लाइड खाली घ्यायला सांगणार आहे. स्लाइड खाली घेऊ देत? ठीक आहे, स्लाइड खाली घे. आता ही जी सगळी लक्षणं आपण प्लीहे संदर्भात बघितली त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात आपण वापर कसा आणि काय करून घ्यायचा याचा विचार आज करूया आपण. बऱ्यापैकी आपला प्लीहा वृद्धीची स्पर्शन चिकित्सा सांगणार का? हो, सांगूया. याचा व्यावहारिक वापर आपण प्रत्यक्ष आणि कसा करायचा याचा विचार करूया. यकृताचा विचार करताना मी बहुतेक सांगितले की दक्षिण बाजू अगदी शिरशूल असेल तरी, दक्षिण शिरशूल असेल तर आपण तिथं यकृताची विकृती काही शोधावी का, किंवा शोधली तर सापडती. त्याच पद्धतीनं अगदी वाम शिरशूल ते पूर्ण वाम पादापर्यंत कोणतंही लक्षण जरी आपल्याला विकृती रुग्ण सांगत असेल तरी त्या ठिकाणी आपल्याला प्लीहेचा विचार करावा लागतो. हे व्यावहारिक उत्तर आहे, याला ग्रंथाधार कुठेही मिळणार नाही. पण आज मागच्या 25-30 वर्ष आम्ही जे प्रॅक्टिस करतोय त्याच्यातला हा एक महत्वाचा आधार आमच्याकडे झालेला आहे. महत्वाचा मगाशी प्रश्न विचारला गेला होता की कुठं कुठं आपण प्लीहेची, खरं तर वरांग क्षाराबाबत तो प्रश्न आहे, पण मी याचं उत्तर थोडंसं उलट देतो. वाम पादांगुष्ठ वेदना असं लक्षण घेऊन जरी आपल्याकडे रुग्ण आला तरी पटकन आपल्या डोक्यात यायला पाहिजे की इथं काही ना काहीतरी प्लीहेची विकृती असणार आहे. रुग्णाला अजून आपण परीक्षण काहीही केलेलं नाही, फक्त त्याला प्रश्न आपण विचारतोय तुला काय झालंय. त्याच्यात जर त्यानं वाम जानुशूल, वाम पादांगुष्ठ वेदना, वाम पादांगुष्ठ वेदना म्हटल्यावर आपण किती प्रकारचं त्याला निदान लावू शकतो ह्याची सगळ्यांना सर्वांना कल्पना आहे. अगदी वात, रक्त,
आमवात, संधिवात, वाताचे अनेक प्रकार आपण वामपादांगुष्ठाला जोडू शकतो. अनेक मोठ्या मोठ्या वैद्यांनी त्याची स्थानिक चिकित्सा करून फार लवकर चिकित्सा त्याच्यात घेतलेली आहे, उपशय रुग्णाला दिलेला आहे. पण आपण प्लीहे संदर्भात विचार करताना हा शरीराचा डाव्या भागातला व्याधी आहे, त्याला आपल्याला काही ना काहीतरी प्लीहेची विकृती जाणवणार. आता प्लीहेची विकृती जाणवणार म्हणजे काय जाणवणार? तर मगाशी जे काही प्लीहेबाबत सांगितलं गेलं, केसमध्ये प्रेझेंट केलं गेलं, त्याच्यातला जो महत्वाचा भाग आहे की रक्ताची संचिती जर प्लीहेत असेल तर त्या ठिकाणी काही ना काहीतरी जर व्याधी, म्हणजे ही जी लक्षणं आहेत डाव्या बाजूची, ती प्लीहेमुळे निर्माण झालेली आहेत. याचाच अर्थ रक्तधातूची, रसधातूची काही ना काहीतरी विकृती होऊन ती प्लीहेमध्ये साठलेली असणार आहे. आणि मग आता वाताची वेदना असेल, पित्ताचा दाह असेल, कफाचं स्त्यानत्व असेल, हे जर डाव्या बाजूला वाढत असेल तर त्याचा सगळा संदर्भ आपल्याला या रक्ताच्या गुणदोषांशी जोडावा लागेल. थोडंसं मी कठीण बोलतोय, पण हे जर तुमच्या एकदा लक्षात आलं की हा सगळा विषय वात, पित्त, कफ हेच जोडायचं आहे आपल्याला, दुसरं काही जोडायचं नाही आहे. पण हे सगळं रसरक्ताशी जोडायचं आहे. रसरक्त ज्या पद्धतीनं विकृत होत जाईल त्या पद्धतीनं त्याची दृष्टीची सगळी स्थिरता म्हणा किंवा दृष्टी लक्षणं सगळी साठायचं गणित आहे ते जे प्लीहेमध्ये असेल, त्याचे रेफरन्स आपण बघितलेले आहेत, त्यानुसार ती लक्षणं मग सगळी प्लीहेवर दिसायला लागतील. असा याचा सोपा मार्ग मी आपल्या समोर मांडलाय. आता मग वामपादांगुष्ठ असू दे किंवा वामशिरशूल असं ज्या वेळेला म्हणलं त्यावेळेला त्याची बाकीची सगळी कारण मीमांसा हुडकायचीच आहे. पण त्याबरोबर प्लीहेची विकृती नेमकी काय घडली आहे ते आपण शोधायचं आहे. आणि त्याच्यात तो महत्वाचा मगाशी आता जो शेवटचा प्रश्न विचारला गेलाय त्याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. रुग्णाला नेहमीच्या पद्धतीनं आपण पोट परीक्षणासाठी पाठीवर झोपवलेलं असेल, पाय वरती घेतलेले असतील, पोट सगळं ढिलं पडलेलं असेल, रुग्ण अगदी निवांत पाहिजे. शक्य असेल किंवा जाणीवपूर्वक रुग्णाला अनुस्फुटी पोट परीक्षेसाठी आपण बोलवायला पाहिजे. बऱ्याच लोकांचे दवाखाने संध्याकाळी असतात. मलाच एकानं डायरेक्ट तोंडावर विचारलं होतं, अहो सर तुमचा सगळ्यात जास्त चालणारा दवाखाना संध्याकाळी आहे, मग तुम्ही त्यावेळेला पोट परीक्षा करता कशी? आता काय घडलंय, मी ज्या पद्धतीने सांगितलं की वामपादांगुष्ठ प्लीहा विकृती हे माझ्या डोक्यात पक्क बसलेलं आहे. समजा त्यावेळेला पोट परीक्षा केली आणि प्लीहा विकृती काहीही नाही असं आपल्या लक्षात आलं, पण आपला विचार पक्का आहे की इथं प्लीहा विकृती असणार. मग अशा रुग्णाला दुसऱ्या दिवशी म्हणा तिसऱ्या दिवशी जिथं आपला सकाळचा दवाखाना मोकळ्या पोटी पोट तपासायचा असतो त्या ठिकाणी परीक्षणाला बोलवून जर आपण उदर परीक्षण परत केलं तर हमखास विकृती सापडून येते. आता मगाच्या प्रश्नाचा रोख असा आहे की स्पर्शासत्व, पीडनासत्व कसं बघायचं? माझ्या मते, आता मी ऍडमिन नाही आहे, नाहीतर माझ्याकडे ती सगळी स्लाइड्स तयार आहेत. वाम किंवा डाव्या बरगडीच्या खाली हे ठिकाण तरी आपल्याला कळलेलं आहे. दाखवायच्या का सर? शक्यतो नको आता, ठीक आहे. शक्यतो आपण, कारण मला परत शेअर करावी लागेल, मी शेअर होण्यात आणि 2-4 मिनिट जातील. ऑलरेडी 4 वाजलेले आहेत. आता आपला काय विषय चालला होता? स्पर्शासत्व. हा, रुग्ण पूर्णपणे रिलॅक्स असणं गरजेचं आहे. 1-2 अशा काही गप्पा आपण रुग्णाशी बोलावं की जेणेकरून रुग्णाचं मन सुद्धा आता आपण स्थिर करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण रुग्णाची आत्ताची प्राकृत अवस्था शरीरातली आपल्याला कळायची आहे. काही लोक इथे शंका अशी येतात, मग प्राकृत अवस्था सकाळीच कशासाठी? सकाळी अशासाठी की जर आपण, मी हे उत्तर सुद्धा ग्रंथोक्त उत्तर देत नाहीये, हे व्यावहारिकच उत्तर देतोय. प्रत्येकानं विचार करावा, आपण दिवसभरात सर्वात आनंदी कोणत्या क्षणी असतो? तर मलविसर्जन झाल्यानंतर. प्रत्येकानं आपापला विचार करून बघावा, वाह आज पोट छान मोकळं झालं, आज एकदम बरं वाटतंय. ही जी मानसिकता आपली प्रत्येकाची आहे
त्या मानसिकतेचा फायदा आपल्याला रुग्ण परीक्षणासाठी घ्यायचा आहे. सकाळी मलप्रवृत्ती साफ झाली आहे नाही झाली आहे तरी सुद्धा मोकळ्या पोटी आणि मलप्रवृत्ती नंतर जर आपण रुग्णाला परीक्षणासाठी घेतलं, भले मग त्याला मल साफ होत नाही हीच तक्रार असू दे, मला सकाळी 10 वाजता नाश्ता केल्याशिवाय संडासच होत नाही, ही तक्रार जरी असेल तरी शरीर मग त्या पद्धतीनं आपल्याला सूचना देतं की नाही याची मलप्रवृत्ती सकाळी होतच नाहीये, आता तो पोटात मैला तसाच अवस्थेत तुमच्या समोर येऊन झोपलाय. हे सगळं अभ्यासानं आपल्याला कळायला लागतं. आता प्रत्यक्ष डाव्या बरगडी खाली सपाट हातानं, अगदी पूर्ण सपाट हातानं आपल्याला उदर परीक्षण करायचं आहे. अगदी सावकाश पोटावर पहिल्यांदा हात ठेवायचा. आता मध्येच कुणीतरी एक आपल्याला उष्णतेची लक्षणं असा एक विषय बोलला होता, ते जर हवं असेल तर आधी उलटा हात प्लेहेच्या ठिकाणी ठेवावा, कारण आपल्या तळ हातापेक्षा मागचा भाग जास्त सेन्सिटिव्ह असतो. विशेषतः बालक किंवा अगदी जे लहान बाळ असतं की आपल्याला काही उत्तर देणार नाहीये, अशा बालकांच्या परीक्षेमध्ये उष्णता बघायसाठी हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. दोन्ही तळव्याच्या मागच्या बाजूनं यकृत प्लीहा दोन्ही ठिकाणी उष्णतेचा अंदाज आपण घेऊ शकतो. काही बालक अतिशय आणि आपली नजर जर अतिशय तल्लख असेल तर आपण बालकांच्या पोटाला हात लावल्या लावल्या सुद्धा बालक काही ना काहीतरी अशी विचित्र हालचाल करतं की जेणेकरून तिथं त्याला वेदना आहे हे आपण समजून घेऊ शकतो. अनेक वेळेला बालक उगीच कानाला या पद्धतीने खाजवत असतं, ते आपल्या लक्षात यायला पाहिजे की कानात वेदना आहे. तशा पद्धतीनं प्लीहेची वेदना समजून घ्यायची झाली तर सपाट हातानं डाव्या बरगडी खाली अगदी सौम्य पद्धतीनं पहिल्यांदा आधी उष्णता आहे का बघून घ्यावी. त्याच्यानंतर हलक्या हातानं बरगडीच्या दिशेत, बरगडीच्या विरुद्ध दिशेत नव्हे, बरगडी सारखंच उजव्याच हातानं परीक्षण करायचा प्रयत्न करावा. काही वैद्यांनी जाणीवपूर्वक डाव्या हातानं परीक्षण करायची सवय सुद्धा लावून घेतलेली असती, नाही असं नाही, पण उजव्या हातानं परीक्षण करायची प्रथा आता आम्ही गुरुजींच्याकडून शिकलेलो आहे. त्या पद्धतीनं उजव्या हातानं वाम बरगडी डाव्या बरगडी खाली हलक्या हातानं थोडंसं दाबावं. दाबल्या दाबल्या रुग्ण जर प्लीहा विकृत असेल तर आ करून चांगला प्रतिसाद आपल्याला देत असतो. त्या प्रतिसादाकडे आपलं लक्ष पाहिजे. हात जरी आपला पोटावर असला तरी त्याची डोळ्यांची हालचाल, चेहऱ्याची हालचाल, अगदी नुसते डोळे किलकिले करतात काही वेळेला रुग्ण, काही वेळेला रुग्णाला ती वेदना सहन होती पण ती डोळ्यांमध्ये आपल्याला जाणवती. या पद्धतीनं जर आपण परीक्षण रुग्णाचं करत गेलो तर मग प्लीहेच्या ठिकाणी वेदना आहे का, स्पर्शासहत्व आहे का, पीडनासहत्व आहे का, अगदीच काहीच लक्षणं सापडले नाही, थोडंसं जरा जास्त प्रेशर केलं तरी असं रुग्ण करतात. या सगळ्या स्पर्श पीडना या शब्दांचे मी अर्थ आपल्याला आता समजून सांगितले. उष्णतेबाबत थोडं त्याची पूर्वपीठिका झाल्यावर आपण बोलू. आता प्रत्यक्ष लिहा, सॉरी, जरा पलीकडच्या प्लॉट मध्ये तुम्हाला आवाजाचा डिस्टर्बन्स आला का? सर पण तुमचा आवाज ऐकू येतोय. येतोय ना व्यवस्थित? ठीक आहे. शेजारी काहीतरी काम चालू झालंय बहुतेक, त्याच्यामुळे आवाजाचा डिस्टर्बन्स आहे. ठीक आहे. मगाच्या स्लाइड्स मधलं काही सांगायचं राहिलंय का लक्षणांमधलं? आटोप अनाह हृदशूल परीक्षण सांगून झालं. मेदक्षय प्लीहावृद्धी हा विषय सांगून झाला. आता मगासपासून आपण 2-3दा चर्चा केली की उष्णता 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 हा विषय नेमका काय आहे. असा ग्रंथोक्त शब्द तरी आपल्या पुढे नाहीये की रक्तांतर्गत उष्णता वाढली आणि त्याचा रुग्णावर परिणाम काही झाला आणि त्याची लक्षणं रुग्णाच्या शरीरावर दिसली, असा आधार ग्रंथोक्त तरी आपला नाहीये. पण कैलासवासी दातार शास्त्रींनी याचे चांगले पुरावे आपल्या समोर ठेवलेले आहेत.
त्या उष्णतेचा परिहार कसा करावा, त्या परिहार केल्यानंतर काय काय लक्षणं दिसतात, या सगळ्याचे रेफरन्सेस आपल्याकडे आता तयार आहेत. मग ही उष्णता म्हणजे नेमकं काय स्वरूप आहे आणि त्याचा प्लेयशी संदर्भ काय आहे, हा विषय आता आपण थोड्या वेळ त्याची चर्चा करू. एखादा व्याधी होऊन गेला किंवा एखाद्याची रोजची जी उदरभरणाची सोय असेल ती जर रात्रपाळी करून करावी लागत असेल. तिसरा विषय, एखादा लोहार असेल, त्याचं सतत अग्निपशी काम असेल. काही मंडळी प्रत्यक्ष शेतामध्ये हातात खुरपं घेऊन राबत असतील, सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उन्हातान्हात काम करत असतील. असे हे जे काही नैसर्गिक उष्णतेचे जे प्रकार आहेत किंवा व्याधीग्रस्त उष्णतेचे जे काही, म्हणजे आता या सगळ्या कोरोनाच्या कालावधीत अनेक लोकांना 3-3, 4-4 पर्यंत टेम्परेचर, 5 पर्यंत टेम्परेचर गेलेले सुद्धा काही पेशंट होते की त्यावेळेला भ्रम निर्माण होण्या इतपत त्यांची अवस्था झालेली होती. असा हा व्याधीमुळे निर्माण झालेला ज्वरोष्मा म्हणूया आपण. असे हे जे निरनिराळे नैसर्गिक किंवा व्याधीमुळं निर्माण झालेले जी उष्णतेची स्वरूप आहेत, ही सगळी शरीरावर कुठं कुठं कसा कसा परिणाम करणार हे शोधायचा प्रयत्न. मग त्याच्यात दातार वैद्यांनी गोवर कांजिण्यासारखं फार मोठं एक प्रकरणच घेतलं की जेणेकरून त्यांनी अनेक व्याधींचे आधार किंवा मूलाधार त्या गोवर कांजिण्यामधून शोधले. गोवर कांजिण्याची चिकित्सा दिली, रुग्णाचा श्वास बरा झाला. गोवर कांजिण्याची चिकित्सा दिली, रुग्णाचा दक्षिण जानुशूल कमी झाला. असे काही विचित्र सुद्धा अनुभव आपल्याला या सगळ्या उष्णतेच्या परिहारामुळे मिळालेले आम्ही बघितलेले आहेत. मग आता ही जी काही नैसर्गिक उष्णता आहे, त्या उष्णतेचा प्रत्यक्ष शरीरावर परिणाम कसा होणार आणि त्याचा परिणाम आपण प्लीहेकडे कसा लावणार, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. किंवा बालकांचं सुद्धा परीक्षण करताना एकदम प्लीहा आणि यकृतावरच उलट्या हाताने बोटं का ठेवायची आहे, याचंही उत्तर खरं तर आपलं सगळं बोलून चर्चा करून झालेलं आहे. यकृत प्लीहानो शोणितजो, मातेच्या रक्तापासूनच हे 2 अवयव तयार झालेले आहेत. त्या रक्ताचंच साहचर्य या 2 अवयवांशी आहे. प्रायः या सगळ्या उष्णतेचं स्वरूप आहे, त्याचा परिणाम शरीरावर अग्निमांद्यापासून होणार आहे. अग्निमांद्य इथं होताना मात्र अति आहार, अति पुरण, अतिस्निग्ध पदार्थ खाऊन झालेलं असा विषय नसून कोरडी उष्णता विषय लक्षात येतोय का बघा. कोरडी उष्णता, लोहाराच्या जवळ असणारी उष्णता ही कोरडी उष्णता आहे. यज्ञाच्या जवळ जर आपण बसून राहिलो तर ती स्निग्ध किंवा ओलसरपणा असलेली उष्णता आहे. त्या यज्ञाच्या पेटत्या कुंडाकडे आपण एकटक बघू शकतो, पण लोहाराच्या त्या भात्यातनं तयार होणाऱ्या अग्नीकडे आपण बघू शकत नाही. ही सहन होणारी स्निग्ध आणि शुष्क उष्णतेचे सुद्धा आपण 2 प्रकार याच्यात करू शकतो. या सगळ्या उष्णतेचा परिणाम जर रसरक्तादी धातूंवर व्हायला सुरुवात झाली, कारण याचा परिणाम आपण नंतर अम्लधर्म, क्षारधर्म या संदर्भात सुद्धा पुढे घेणार आहोत, म्हणून थोडंसं हे आत्ताच जरा विस्तृत प्रमाणात सांगतोय. या सगळ्या उष्णतेचा परिणाम आपल्या रसरक्तावर, ज्या काही आहार विहार आपण घेतोय तो आहार त्या निसर्गाबरोबरच आपण घेत असतो. शेतात बसूनच खरडा भाकरी खाल्ली जाते. हमाल मंडळी ट्रक शेजारी बसून सावलीत बसून खात असतील, पण त्या उष्णतेच्या एकंदर परिसरातच बसून जेवण करत असतात. लोहार मंडळी त्याच अग्निभोवती बसून ह्या पद्धतीनं ती सगळी वृक्ष उष्णता शरीरात जशी जशी सामावली जाते, त्याचे पहिले परिणाम जर कुणावर होणार असतील तर रसरक्तादी धातूंवरच होणार आहेत. त्याच्यानंतर मग पुढचे धातू करून शुक्रापर्यंत आपण जाणार. अशा वेळेला काही तज्ञ वैद्यांनी शुक्र धातूची चिकित्सा करताना दोन्ही टेस्टिस
बर्फाच्या गार पाण्यात धरा. आणि हे ॲलोपॅथीच्या डॉक्टरने सांगताना मी ऐकलेलं आहे बरं का. दोन्ही टेस्टीस शुक्रधातूची चांगली वाढ होण्यासाठी बर्फाच्या गार पाण्यात धरा इतपत सल्ले दिलेले आहेत. याचा अर्थ त्या लोकांनाही ही सगळी परिभाषा माहिती आहे, फक्त आपण ज्या पद्धतीनं मांडतोय ती मांडायची पद्धत त्यांना माहिती नाहीये. थोडक्यात अशा सगळ्या उष्णतेचा परिणाम रक्तादी धातवांवर होऊन मग साहचर्यानं साठणार कुठं, तर मग यकृतात नाही तर प्लीहेत, तिथून सर्व शरीरभर. याचा परिहार करण्यासाठी मग धन्याचं पाणी हा जो विषय मी मांडला तो आहे. आता पुढं मगाशी चर्चेत कुणीतरी रजनी योग हे औषधही बोललंय. असे काही व्याधी आणि व्याधींनुसार औषधी चिकित्सा हे आपण एक 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 विषय जसे आपण पुढे नेऊ त्या पद्धतीने आपण करणार आहोतच. आता म्हणजे उष्णता हा विषय समजून झाला. स्पर्शासत्व, पीडनासत्व ही सगळी कशी बघायची. आता नाद परीक्षा हा एक विषय आहे. खरं तर तो असा तोंडी समजून सांगण्यासारखा विषय नाहीये. त्याला प्रत्येकाला मी एक साधं सोपं उदाहरण देऊ शकतो. एखादं टेबलाला 4 पाय असतात. एका पायाच्या बरोबर वरच्या बाजूला पहिल्यांदा आपलं बोट ठेवून त्याच्यावर या पद्धतीनं नाद घ्यायचा आहे. या पद्धतीनं जर आपण टेबलाच्या जिथं पाय आहे त्या पायावर आपण नाद घ्यायचा प्रयत्न केला तर तिथं घननाद किंवा घनता जाणवून येते. तिथनं मग साधारण एक 2 बोटं मागे सरकायचं, 2 बोटं मागे सरकायचं. असं जेव्हा आपण टेबलाच्या सेंटर पर्यंत जातो, हा प्रयोग सगळे करून बघू शकतो आपला. आपण टेबलाच्या सेंटर पाशी आपण गेलो तर एकदम पोकळ नाद येतो. आम्ही जे घननाद आणि पोकळ नाद म्हणतो त्याचं हे अत्यंत साधं सोपं उदाहरण आहे. हे आता आपल्याला रुग्णावर कसं ओळखायचं आणि ते जे नाद आहे त्याचं सूत्र आपल्या व्याधीशी कसं जोडायचं हा विषय महत्वाचा. आता घननाद समजा आपल्याला मिळाले. एकच मिनिट पाणी पितो, फक्त 1 मिनिट. घननाद आणि पोकळनाद यांचा व्याधीशी त्यांचं साहचर्य कसं जोडायचं हा एक विषय आहे. मगाशी मी 2 पद्धतीने उष्णता सांगता अतिपूरणजन्य, अत्यधिक सेवन आणि रुक्षण अशा किंवा उष्ण रुक्षण असे 2 प्रकार जे बोललो, ते अत्यधिक सेवन झालेलं असेल, स्निग्ध गुण जास्त वाढत गेला असेल, त्यालाच आपण जेव्हा पार्थिव गुणधर्म वाढत जातील असं जेव्हा म्हणतो आणि त्यांची संचिती जर प्लीहेवर यकृतावर झाली, पार्थिव गुण किंवा थोडंसं हे जरा समजून घ्या, अडलं तर आपण परत याच्यावर बोलू. दोष संचिती फार जर झाली तरी तिथं त्या ठिकाणी घनता किंवा त्या अवयवाचं काठिण्य थोडंसं वाढतं. मग त्या ठिकाणी आपल्याला घननाद येतात. म्हणजे घननाद येतात म्हणजे काय, तर टेबलाला जिथं पाय आहे त्या पायाच्या वरच्या बाजूला आपण जो नाद घेतो तर त्याच्या खाली जमिनीपर्यंत एक उभा स्तंभ आहे, त्यामुळे तिथं काठिण्य भरपूर आहे. मग अशा ठिकाणी जर आपण नाद घ्यायचा प्रयत्न केला तर तो घननाद येतो. त्या उलट जर आपण टेबलाच्या सेंटरला जिथे खाली आधार काही नाही अशा ठिकाणी जर आपण नाद घ्यायचा तो जो पोकळ नाद येतो. ही नाद परीक्षा आता आपल्या लक्षात आलेली असेल. साधारणतः खाली जर दोष संचिती असेल, प्रत्यक्ष दोष यकृत प्लीहेत साठले असतील तर घननाद येणार आहेत. यकृत प्लीहेत दोष संचिती नाही, पण ही जी उष्णता हा जो विषय आहे त्या उष्णतेचं पर्यवसान म्हणून प्लीहेतले जे साठायचे भाग आहेत त्या भागांमध्ये सुद्धा पार्थिवता कमी होणं आणि तिथं पोकळ नाद येणं ही प्रवृत्ती आपण हुडकू शकतो. अशा वेळेला मग आपण तिथं उष्णतेचा आधार घेऊ शकतो.
किंवा मग साठलेले जे दोष आहेत ते कमी करायसाठी काही उष्ण औषध वापरू शकतो. असा याचा बरोबर घननादासाठी घननाद आलेत म्हणून तिथलं क्षरण करायचं, पोकळनाद आलेत म्हणून तिथं वृद्धी करायची पार्थिवत्वाची, असे विचार हे दोन मग रूढ होत गेले. ठीक आहे, थांबायचं इथं का अजून जायचं पुढं? कारण घननाद आणि नाद परीक्षेपर्यंत आपण आलोय. आधी याच्यात चर्चा करायची काय? सगळं सगळ्यांना समजलं? कुणीही विचारायला हरकत नाही. मी 2, 3, 4 गोष्टी आपल्या आलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरही झालीत. फक्त अजून वर्ग क्षाराकडे मी शिरलेलं नाही आहे, एवढंच. सर हा बोला. आता नाव ज्यावेळेस नाव आपण कीर्ती नाव कीर्ती तारे हा नमस्कार, बोला. आपण म्हणतो की उष्णता ही एखाद्या म्हणजे आता तुम्ही जसं लोहाराचं उदाहरण आणि शेतकऱ्याचं दिलं, तर आज आपण बघतो की कम्प्युटर समोर काम करणारे बहुतांशी लोक आढळतात पेशंटमध्ये. हो हो तर हो तो पण उष्ण गुण आपण नेत्राद्वारे काय म्हणजे कसा तो धरायचा? कारण दिसतात लक्षणं उष्णता वाढल्याची. तर हा तो त्याच्यात हा बेसिक गोष्ट असेल त्यांचं आसन. त्यांचं 8-8 तास जी बैठक असते ती कोणत्या आसनावर आहे याचा आधी विचार करावा. खाली रेक्झिन असेल, प्लॅस्टिक असेल तर तिथून आपल्याला जास्त उष्णतेचा शरीरामध्ये शिरकाव जास्त होणार आहे, हा एक भाग. डोळ्यांकडून येणारी उष्णता याचा खरोखरी याचा कितपत कॉम्प्युटरचा कॉम्प्युटर मधून निघणाऱ्या रेजचा खरोखरी आपल्या शरीरावर कितपत परिणाम होतोय याचा अभ्यास माझा तरी अजून नाही आहे. त्यामुळे त्याच्याबाबत मला जरा विचार करावा लागेल किंवा मी कोणाशी तरी बोलून याचं गणित मी निश्चित मांडू शकेल. पण अजूनपर्यंत कारण आमच्या परिसरात एवढं कॉम्प्युटरचं गणित नाही आहे अजून, किंवा सगळे IT क्षेत्रातलेच पेशंट आमच्याकडे येतात असा विषय नाही आहे. तुमच्या परिसरात ते सगळे IT क्षेत्रातले पेशंट जास्त असतील, त्यामुळे तुम्हाला त्याचा अनुभव निश्चित असेल. त्याची कारण मीमांसा जोडताना मग तुम्ही कशा पद्धतीने जोडणार हा मात्र महत्वाचा विषय आहे. कारण हे अदृश्य आहे. आपल्याला उष्णतेचा रखरखीतपणा डोळ्यांना दिसणार नाही पण शरीराला जाणवणार आहे. विशेषतः निद्रा क्षय हे लक्षण खूप प्रमाणात दिसतं. त्याच्यात मानसिक ताण गृहीत धरावा, सगळ्यात महत्वाचा विषय. आणि त्याला मग आता व्यावहारिक त्याचं उत्तर मी देतो तुम्हाला. आपण ज्या भाषेत आता चर्चा सुरू केली की डोळ्यांवाटे किंवा दर्शन या कारणामुळे जर आपल्याला शरीरात उष्णता जात असेल तर त्याला सोपा उपाय असा आहे की तळपायानं एरंडेल तेल काशाच्या वाटीनं घासणं. हा आमच्याकडचा व्यावहारिक उपाय आहे की ज्यानं डोळ्यांची रखरख कमी होती. बरोबर. पण आम्ही ही रखरख कुठली धरलेली आहे? अखंड शेतात काम करणारे, अनवाणी चालणारे अशा लोकांची आणि डोळ्याची रखरख आहे. तुमच्या याच्या बोलण्यानुसार जर खरोखरी कॉम्प्युटर मधूनच रेज येत आहेत आणि ते डोळ्यावाटे शरीरात जात आहेत आणि जर त्याची उष्णता शरीरात निर्माण होतीये तर मुले कुठारा करायचा असेल तर आपल्याला त्यांना आधी एरंडेल तेल तळपायात काशाच्या वाटीनं घासायला लावावं. तर त्यांचे बाकीचे जसं आपण रजनीयोग दिला की शिरशुल कमी होतो, रजनीयोग दिला की पदांगुष्ठ शूल कमी होतो, हे जसं आपण पुढे पुढे बोलणार तसं ह्या सगळ्या उष्णतेचा परिहार जर, कारण ज्या वेळेला हे सगळं पांचभौतिक चिकित्सा प्रकरण मांडलं गेलं त्यावेळेला कॉम्प्युटरही नव्हते. त्यामुळे ही उष्णतेचा एक परिहार, या उष्णतेचा शरीरात स्वीकार होणं हे सुद्धा नवीन आहे. मग त्याचा परिहार आपण आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टींशी जोडून निश्चित करू शकतो. शरीरात ती उष्णता कुठल्या मार्गे जाते त्या मार्गाचाच त्या मार्गावरच आघात करू शकतील असे उपाय आपण देऊ शकतो. आणि मी हे अनुभव घेतलेले आहेत की तळपायाला एरंडेल तेल चोळायला लागल्या रुग्ण झोपायला लागतात. त्यांचं तेच, आपण तेल लावायला लागत नाही. त्यांचं
एरंडेल तेल काशाच्या वाटीनं घासता घासता सांगतात, हो आमच्या हातातनं वाटी कधी पडली आणि आम्हाला झोप कधी लागली कळलं सुद्धा नाही. हा उपाय तुमचा जबरदस्त आहे. वाव. इतके छान याचे इतके याचे रिझल्ट मिळतात. नक्कीच. धन्यवाद सर. हो. आणि कोणाला काही बोलायचं आहे याबाबत? आतापर्यंत झालेल्या चर्चेबाबत अगदी ग्रंथोक्त आधार, पंचभौतिक विचार, केस प्रेझेंटेशन आणि आता मी जे काही बोललोय ते म्हणजे मग प्लीहा आपण अर्धवट सोडतोय. पुढच्या वेळेला उर्वरित प्लीहेचा भाग आणि त्याच्यानुसार औषधं असा विषय आपण पुढच्या याच्यात घेऊ शकू. आता हे झालेलं सुद्धा बरंच प्रकरण मी आपल्या समोर मांडून झाले. याच्यात काही चर्चा करायची आहे का बघा? हॅलो सर. हा बोला. हॅलो. नाव सुवर्णा सुवर्णा. हा बोला. हा सर, थायरॉइड मध्ये किंवा MCV MCH जे रेड सेल डिस्ट्रीब्युशन येतं, तर त्यामध्ये प्लीहा वृद्धी किंवा प्लीहा विकृती आणि यकृत विकृतीचा विचार करता येईल का मग? हे बघा, आता मग मी जे बोललोय आतापर्यंत 2दा 3दा, वामपादांगुष्ठ वेदना याच्यात काय संबंध आहे यकृत प्लीहेचा सांगा बरं मला. पटकन तुम्ही म्हणणार वातरक्ताची सुरुवात आहे. अनेक तज्ञ वयोवृद्ध वैद्य सुद्धा हेच म्हणतील, अरे डाव्या पायाचा अंगठा आहे ना, वातरक्तापासून सुरुवात कर आणि तशी सगळी संप्राप्ती आपल्याला लागेल. त्रिदोष पद्धतीने जर आपण हुडकत गेलो तर तशी बरोबर संप्राप्ती सगळी सापडते. त्याची चिकित्सा केली की ती वेदना बंद होती, सगळं रुग्ण बराही होतो. हो. विषय पंचभौतिक पद्धतीनं त्याचं निदान कसं करायचं हा विषय फक्त वेगळा आहे. जर समजा आता तुम्ही जे जे व्याधी सांगितले त्या त्या व्याधीनुसार आपण नाडी परीक्षा हा एक भाग झाला आणि उदर परीक्षणामध्ये जर ही यकृताची मागच्या खेपेला सांगितलेली मी लक्षणं, प्लीहेची सांगितलेली लक्षणं, त्याच्यानुसार पीडनासत्व, स्पर्शासत्व असं जर सापडलं तर व्याधी कोणताही असू दे. मी अगदी आता 30 वर्ष प्रॅक्टिस झाले, हे कौतुकानं सांगत नाहीये, पण वस्तुस्थिती अशी आहे, अनेक रुग्णांना मी आता इथं निषाद म्हणून जो माझा स्टुडंट आहे त्यानं बघितलेल्या केसेस आहेत. फक्त गिरीज, फक्त सुवर्ण गैरिक वापरून अगदी कॅन्सरच्या रुग्णांमधली उष्णता मी बऱ्यापैकी रेडिओथेरपी, केमोथेरपी घेतलेल्या अनेक रुग्णांची उष्णता फक्त सुवर्ण गैरिकानं कमी केलेली आहे. छान सर. कारण जर आपल्याला सापडलं, त्याचा परिणाम शरीरात कुठं झाला हे जर आपण शोधलं आणि त्याच्यावर जर चिकित्सा केली, अक्षरशः एकेरी द्रव्यानं आपण चिकित्सा करू शकतो. मी माझ्याकडे तर एक साधारण 63 वर्षाच्या स्त्री रुग्ण आहेत. त्यांना जिभेचा कॅन्सर, बऱ्यापैकी हे सगळं काढायचं आहे असं ठरलेलं आहे. रुग्णाचं वय 63, त्यांच्या मिस्टरांचं वय जवळजवळ 67-68. आतापर्यंत त्यांना आयुर्वेदाचा रेफरन्स काही नव्हता लागलेला. सगळ्या पद्धतीनं ते सगळं रेडिओथेरपी, केमोथेरपी सगळं करून माझ्याकडं कुणीतरी सांगितलं म्हणून ते आले. याच आपण बाकीच्या सगळ्या केसेस म्हणतो तसंच आल्या त्यांच्या मिस्टरांनी वय वर्ष 67 माझ्याकडे असा काही नेत्र कटाक्ष टाकला की आता हा मला किती लुबाडणार आहे. एवढी एकच मानसिकता त्यांच्या नजरेत मला जाणवली डायरेक्टली. अगदी तुच्छतेनं ते माझ्याकडे बघत होते. किती पैसे घेणार एवढा एकच विषय त्यांच्या डोक्यात होता. सगळी कथा त्यांची ऐकून घेतली, अमुक झालं तमुक झालं. तुम्हाला गंमत सांगतो, अजूनही त्यांच्या जिभेला डाव्या बाजूला साधारण बोटाच्या आकाराचा एवढा पांढरा पॅच शिल्लक होता. आता मी होता म्हणतोय. त्या दिवशी त्यांना चिकित्सा देताना फक्त मी सुवर्ण गैरिक दिलेलं आहे, काही दिलेलं नाही. पैसे घेतले कन्सल्टिंग सोडून, औषधाचे रोजचे फक्त 50 रुपये, आठवड्याचे 350 रुपये घेतल्यावर तो लांब बसलेला खुर्चीत उठून माझ्या जवळ आला. एवढेच पैसे? म्हणलं अजून थांबा काका, एवढ्याच पैशाचा रिझल्ट बघून मला पुढच्या आठवड्यात सांगा.
तो दुसऱ्या आठवड्यात नाचत आला, बायकोची निम्मी उष्णता निम्म कमी झालं, आज बायकोनं घरातली आमच्या बरोबर केलेली आमटी खाल्ली. ही भाषा घेऊन रुग्ण आपल्याकडे येऊ शकतात. एकेरी द्रव्याचा विचार केला मी, नाहीतर कॅन्सर म्हणलं की मी स्वतः बाकीच्या अनेक औषधात अगदी वसंत कुसमाकर, हिरक भस्म, ताम्र भस्म, टंकणमारीत अब्रक भस्म, सगळी भस्म वापरणारा वैद्य आहे मी. पण या रुग्णाची ती जी मानसिकता बघितली, त्या मानसिकतेलाच उत्तर देताना या पद्धतीनं उत्तर दिलं गेलं. दर आठवड्याला ती पेशंट येते. आता तो जो पॅच होता शिल्लक, त्या पॅचचा आकार सुद्धा कमी कमी होत चाललाय. अगदी आता तूर डाळी एवढा तो पॅच शिल्लक आहे. मग तो कॅन्सरचा आहे का नाही ही जबाबदारी माझी नाही आहे. ती जबाबदारी त्यांचे, ते सगळे तपासतायत, सगळं चालू आहे त्यांचं. आज रुग्णाला भले त्या सगळ्यांना माहिती आहे की हा वाढलेला आहे, कॅन्सर ही मरणार आहे, सगळं माहिती आहे. पण आज रुग्ण माझ्याकडे येऊन किती आनंदानं जातोय. पंचभौतिक चिकित्सेतलं अगदी सुरुवातीच्या माझ्या पहिल्या लेक्चरमध्ये सुद्धा मी कल्याणला म्हणा सगळीकडे सांगितलं, झिरो बॅलन्स आपण प्रॅक्टिस सुरू करू शकतो. अगदी झिरो बॅलन्स आपण प्रॅक्टिस सुरू करू शकतो. त्यामुळे इतक्या कमीत कमी औषधांमध्ये आपण चिकित्सा करून रुग्णाला चांगला उपशय आपण देऊ शकतो. त्यामुळं असा विचार आपण निश्चित करावा. आणि कोणाला काही याच्यात बोलायचं असेल तर बोलूया, नाहीतर आजची वेळ आपली संपत आलेली आहे. 2च मिनिटं राहिलीत. कविता कन्क्लूड करेल. मग कोणाला काही बोलायचं आहे का? सर, काही वैद्यांना आपल्या गुरुवचन नाव ग्रुप, सर नाव मी नाव मिनल बोलते, मिनल हा वैद्य. हा तर अनेक वैद्यांना ग्रुपचं लिंक किंवा हे हवं आहे, मग कसं करूया ते? काय त्यांनी माझ्याशी एकदा संपर्क साधायला सांग. मग तुमचा नंबर मग हा, ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये टाकून देते. हो टाक. म्हणजे त्यांची काय इच्छा आहे त्या बेताना आपण पुढं त्यांना घेऊया की काय अडचण काहीच नाही आहे. चॅट बॉक्स मध्ये मी सरांचा नंबर शेअर करते. हो चालेल. ठीक आहे. कविता. हो सर. सर्वप्रथम मी वैद्य निषाद आणि वैद्य मिनल वाजे यांचं आभार मानते की त्यांनी अतिशय सुंदर रीतीने त्यांचे विषय मांडले. सरांनी आपल्याला कविता 1 मिनिट. हा सर. कन्क्लूड करताना आज झालेले माझ्या बोलण्यातले विषय तू टिपून घेतलीस का? हो घेतलेत सर. ते 4-5 मुद्दे सांग आणि ते आपल्याकडे टिपून ठेवूया. म्हणजे मग पुढच्या वेळेला आपण त्याच मुद्द्यांचं रिपिटेशन नको. हा, आहे का तुझ्याकडं? कमी सांगू आहे सर. एखादं बोल. राहिलं असेल तर मग तुम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बोल. आज सरांनी प्लीहेबद्दल पंचभौतिक विचार सांगताना स्पेसिफिक दृष्टीमध्ये अतिपूरण आणि अतिवृक्षणानुसार काय लक्षणं दिसतात आणि त्याच्यामध्ये चिकित्सा करताना स्पर्शासहत्वामध्ये दर्शन आणि स्पर्शन या दोन्ही दोन्ही परीक्षणांचा उपयोग करून स्पर्शासहत्व आणि पीडनासहत्व हे कसं करायचं हे खूप सुंदररित्या मांडलं. त्यानंतर नाद परीक्षणामध्ये आकाशीय नाद किंवा पोकळ नाद आणि घननाद, मग ह्याच्यामध्ये संप्राप्ती काय घडते आणि त्याच्यानुसार आपल्याला लक्षणं काय दिसतात किंवा स्पर्श जेव्हा आपण नाद परीक्षण करतो त्यामध्ये काय दिसतं आपल्याला ते सुद्धा सरांनी खूप सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितलं. यानंतर आणखीन एक सरांनी हे सांगितलं की रस आणि रक्ताचे जे प्राकृत गुण आहेत आणि त्यानुसार जी दृष्टी लक्षणं सांगितलेत, दृष्टी लक्षणांचा सुद्धा प्लीहेच्या आणि यकृताच्या दृष्टीमध्ये तुम्ही विचार करू शकता. हा एक सरांनी मुद्दा मांडला. आणि चिकित्सेबद्दल आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बोलणारच आहोत. पण त्यामध्ये एक धण्याचं पाणी किंवा धण्याचे फांड ही जी संकल्पना आहे त्याचा सुद्धा आपण उष्णतेमध्ये उपयोग करू शकतो असं सांगितलं. जरा आवाज जरा जवळ घे कविता. माईक जवळ ये, पुढे ये, मोबाईलच्या जवळ ये किंवा लॅपटॉपच्या जवळ ये. आता येतो आवाज सर? हा ठीक आहे बोल. हा. एकूण सांगताना मी एवढं सांगते की
पांचभौतिक चिकित्सेमध्ये किंवा आयुर्वेद चिकित्सेमध्ये हेतू नाही ठीक आहे, जरा तुझा आवाज येत नाहीये. अजूनही येत नाहीये. आपण साधारणतः आतापर्यंत उष्णता किंवा दातार वैद्याने जो उष्णता हा शब्द वापरला होता त्याचंही विवेचन बघितलं, मेदक्षय प्लीहावृद्धी बघितली, वाम बाजूचा सगळा विचार आपण विचारात घेतला. साधारणतः आपण एवढी आणि कवितानं सांगितलेल्या 1-2-4 गोष्टींचा विचार आपण आज केलाय. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्या लिहेचा उर्वरित भाग आणि थोडीशी मूत्रपिंडाची सुरुवात असा आपण विषय ठेवूया. ठीक आहे, नमस्कार. थँक्यू सर. थँक्यू सर. थांबवायची का मीटिंग? हो सर. कविता थँक्यू सर. जयश्री बोल तू. नाही काय आवाज येत नाही आहेत. आहे ना सर आवाज म्यूट होता. ठीक आहे.